आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग चालू आहे आणि त्यातला 69th 69वा श्लोक आपण आज घेत आहोत. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृतम भविता न च मे तस्मान् दन्य प्रियतरो भुवि. आणि शरीराचे लेव मागच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ओंकाराचं महत्व, गीतेचं आणि गायत्री मंत्राचं असं 3 कनेक्शन सांगितलेले आहेत. आणि शरीराचे लेवून या लेणे असे भिन्नपणे जोवरी तोवरी ही मज जीव प्राणासम तोची भक्तोत्तम आवडेगा. आणि शरीराचे लेओनिया लेणे असे भिन्नपणे जोवरी तोवरी ही मज जीव प्राणासम तोची भक्तोत्तम आवडेगा. ज्ञानी कर्मयोगी तपस्वी वा चांग ऐसे अंतरंग भक्त जे का. पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक हे दिलेलं आहे, टाइम पूर्ण ड्युरेशन सांगितलंय. शरीराचे लेओनिया लेणे असे भिन्नपणे म्हणजे शरीर जोपर्यंत तो धारण करत राहतो तोपर्यंत मला तो जीव प्राणासम भक्त उत्तम माझा आवडीचा असतो. मग त्याच्यानंतर नावडता होतो का? नाही. त्याच्यानंतर तो एकरूप होऊन जातो ना, मग तो वेगळा कसा होणार? आणि भक्त आणि प्रेम, देव आणि भक्त राहत नाही ना. शरीराचं लेवणी लेणं म्हणजे शरीर धारण करूनच आपल्याला तो देव आणि आपण भक्त अशा नात्यात असतो आपण. पण ते एकदा संपलं, येणं जाणं संपलं, कारण शरीर मर्ज झालं, डिझॉल्व्ह झालं की कारण उरत नाही यायचं आणि मग आपलं आत्मा त्याच्या परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये अंश रूपामध्ये विलीन होऊन जातो. आणि म्हणून मग ते आवडतं नावडतं हे काही उरतच नाही. म्हणून त्यांनी त्यापर्यंतची मार्जिन दिलेली आहे. शरीराचे लेओनिया लेणे असे भिन्नपणे जोवरी तोवरी ही मज जीव प्राणासम तोची भक्तोत्तम आवडेगा. ज्ञानी कर्मयोगी तपस्वी वा चांग ऐसे अंतरंग भक्त जे का. तया माझी एक तोची आवडता मेळवी जो गीता मदभक्तांसी. आता ज्ञानी अनेक आहेत, कर्मयोगी पण आहेत, तपस्वी पण आहेत. सगळेच जण भगवद्गीतेचा अभ्यास नाही करत, हे आपल्यालाही माहिती आहे. फार दुर्मिळ आणि सुदैवी आणि कृपा असलेले लोकांचाच गीतेचा अभ्यास होतो. कित्येक लोकांना तर गीता म्हणजे आहे एवढं माहिती आहे की नाही कोणास ठाऊक, आणि असलं माहिती तरी कृष्णाने भगवद्गीता सांगितली असं नुसतं नाव माहिती आहे, ओळखही नाही. मी कितीतरी लोकांना असं ओळखते, म्हणजे स्पेशली नॉर्थ इंडिया वगैरे, म्हणजे अख्ख्या एक आपलं भारताचंच घ्या तर महाराष्ट्रात वगैरे भगवद्गीता लोकांना माहिती आहे किंवा काही एरियातच माहिती आहे. काही भारताच्या भागामध्ये तर भगवद्गीतेचं हेच नाहीये. भागवत माहितीये कारण त्याची दुनियाभर हे होतात, सत्संग होतो त्याचा भागवताचा, ठेवलं जातं 7 दिवसाचं वगैरे. भगवद्गीतेचं तसं नाही आहे, त्यामुळे भगवद्गीता ही माहितीच नाही बऱ्याच लोकांना. अभ्यास करायचा तर फार दूरची बात आहे. आणि म्हणून ज्याला अभ्यास करायचा योग येतो तो फारच दैवी आणि कृपा असलेला आत्मा आणि जीव आहे की त्याला अभ्यास करण्याचा चान्स येतो. आणि मग त्यामध्ये ज्ञानी, कर्मयोगी आणि तपस्वी या 3 कॅटेगरीपेक्षाही जो भगवद्गीतेच्या माध्यमातून मला भेटतो, मेळवी जो गीता आवडता, तसा तो आवडता माझा भक्त. प्रत्येक भक्त, प्रत्येक जीव त्याला प्रिय आहे, पण त्यातल्या त्यात जो भगवद्गीतेच्या थ्रू त्याला ओळखतो परमात्म्याला, तो भक्त माझ्या अत्यंत जवळचा आहे, हृदयाशी आहे, असं ते सांगतात. माझी या भक्तांचा मेळावा पाहून देई त्या लागून गीताशास्त्र. तोची एक प्रिय जैसा त्रिभुवनी तैसा दुजा कोणी नाही मज ईश्वराच्या प्रेमेची ही गीता सांगता अहंता सोडोनिया. संतांची या सभे माझी धनंजया राहे होनिया भूषण जो. मज ईश्वराच्या प्रेमेची ही गीता सांगता अहंता सोडून या, म्हणजे जो कोणी जर सांगायला बसला तर त्यांनी स्वतःचा अहंकार सोडून त्याच्या प्रेमामनी, परमात्म्याच्या प्रेमामध्ये पडून ती गीता सांगितली पाहिजे. संतांची असभे माझी धनंजया राहे भूषण जो. आणि असा जो सांगतो संतांच्या सभेमध्ये त्याला सुद्धा
भूषण प्राप्त होतं असं त्यांनी म्हटलंय. नूतन पल्लवान सारिखे साचार करीत शरीर रोमांचित, हालती ग जैसे वृक्ष मंद वाते, तैसे शरीराते डोलवित. ओली व्हावी पुष्पे मकरंद रसे, वहावीत तैसे आनंदाश्रू. कोकिल पूजना ऐसे सद्गतीत, काढाया लावित धन्योद्गार. माझ्या भक्तरूपी उद्यानात भला, जणू प्रवेशला वसंत तो. जिणे चकोराचे सार्थकी लावित, उगवे नभात चंद्र जैसा. नातरी सजळ मेघ नवोदित, पावतो ओ देत मयुरांसी. तैसी माझी प्राप्ती व्हावी याचीसाठी, शुद्ध भाव पोटी ठेवोनी जो. तैसी माझी प्राप्ती व्हावी याचीसाठी, शुद्ध भाव पोटी ठेवोनी जो. संत सभे माझी गीता श्लोक रूप, रत्नांची अमूप करी वृष्टी. गीतेच्या श्लोकामध्ये एक एक अक्षर आणि एक एक शब्द हा रत्नांसारखा आहे आणि त्यामुळे पाऊस पडलाय तिथे रत्नांचा. आणि हे आपण प्रत्येक पहिल्या अक्षरापासून हे अनुभवतो आहे की अत्यंत अमूल्य मौल्यवान असे एक एक अक्षर आहेत यातली आणि प्रचंड शक्ती आहे त्याच्यात. शब्दब्रह्म अगदी ठोस भरलेला आहे त्याच्यामध्ये, कारण ते मुळात परमात्मा श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडला आहे. तया भक्ता ऐसा आवडता भला, नाही मज झाला तुझा कोणी. आणिक नाहीच पुढेही होणार, सांगतो त्रिवार तुझा ऐसे. आणि जो याचं वर्णन करून सांगतो संतांच्या सभेमध्ये तो अत्यंत प्रिय आहे माझ्यासाठी मला. आणिक नाहीच पुढेही होणार, सांगतो त्रिवार तुझा ऐसे. भक्तिभावे संत सज्जना लागून, घाली जो भोजन गीतार्थाचे. भोजन परोसलं जात आहे गीतेचं संत सज्जनांना अत्यंत प्रेमानी. तयाचा गा मज एवढा जिव्हाळा, आवडे आगळा तोची एक. अत्यंत प्रिय आहे तो संत. अध्येष्यते चय इमं धर्म्यं संवाद मावयो, ज्ञान यज्ञेन तेनाहम मिष्ट स्यामिति मे मतिही. ऐसी तुझ्या माझ्या समागमी भली, कहाणी वाढली गीतेची जी. जेथे मोक्ष धर्म नांदे मूर्तिमंत, तो हा सकळार्थ सिद्धिदाता. पाठेची तो आम्हा दोघांचा संवाद, पढे पदभेद न करिता. तेणे प्रज्वलित ज्ञानानळी येथे, मूळ अविद्येते जाळोनिया. ज्ञानरूपी अग्नीत अविद्या जाळून खाक होऊन जाते आणि प्रत्येक जीव आत्मा अक्षरशः पवित्र होतो या गीतेच्या एक एक अक्षराचा अभ्यास करून. मोक्ष धर्म शिकवला आहे. मोक्षाकडे कसं जायचं आणि परमात्म्यामध्ये विलीन कसं व्हायचं हे मुख्यतः सांगितलंय. आणि एक नाही दोन नाही 1000 रस्ते सांगितलेत, 1000 सोल्युशन्स दिलेत. फार परिपूर्ण असा हा सुंदर ग्रंथांचा राजा म्हणू शकतो आपण असा हा गीता ही आहे भगवद्गीता. तेणे प्रज्वलित ज्ञानानळी येथे, मूळ अविद्येते जाळोनिया. ज्ञान यज्ञे मज तोषविले साच, परमात्म्यासीच प्रज्ञावंता. गीतार्थे जे लाभे ज्ञानी आसी पार्था, तेची मिळे गीता पाठकासी. अर्थज्ञा सारिखे तयासी ही फळ, करी जो केवळ गीता पाठ. म्हणजे जे आता काही आहे ना, काही शाळांमधनं वगैरे 12वा अध्याय 15वा अध्याय म्हणून घेतात किंवा काही लोक गीता नुसती म्हणत असतील, पठण करत असतील तरी तेच. पण एक आहे की जो समजून गाईल किंवा म्हणेल तो त्याचं फास्ट जेट एरोप्लेन मध्ये बसल्यासारखा इफेक्ट आहे. आणि जो नुसतं शब्दांना म्हणत राहील तो थोडासा स्लो निघाल्यासारखा आहे, कारण त्याला मुळात अर्थाने करणं आणि रॅन्डमली करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण का तर एक तर पहिला पॉइंट इन्व्हॉल्वमेंट, दुसरा पॉइंट म्हणजे शब्दांना समजून घेणं म्हणजे ते चावून अन्न खाल्ल्यासारखं आहे. शब्द आणि शब्दाला आपण तोडून त्याचा अर्थ समजून त्याचे वेगळे वेगळे डायमेन्शन्स, मल्टिपल मिनिंग्स, डीपर मिनिंग, डिव्हाइन मिनिंग हे सगळं करत 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 आपण त्याचा अगदी ज्यूस काढून घेतल्यासारखं त्यातनं काढून घेतो आणि मग ते डायजेस्ट करतो आणि मग त्याच्यातनं पुन्हा मनन चिंतन हे आणखीन एक वेगळी लेवल सटल प्लेनवर.
तर असं करून आपण करतो त्याच्यामध्ये उरतच नाही काही जाण्या गेलेलं असं काही न न जाईल असं काही उरत नाही त्या गीताच्या नावाच्या फळामध्ये. आपण त्याला पूर्ण डायजेस्ट केलेलं आहे, ऍब्सॉर्ब केलेलं आहे. आणि आपण नुसतं श्लोक म्हणत वाचत राहतात लोक, ते नुसतं श्लोकांवरच अडकलेले आहेत. शब्दांचा उच्चार आणि प्रोनाऊन्सेशन आणि संस्कृताचं काय पांडित्य इथेच अडकले लोक. त्याच्या आतमध्ये काय जबरदस्त दुनिया आहे, आध्यात्मिक शिक्षण आहे आणि ज्ञान आहे त्याच्या तळाशी शब्दांच्या, इथपर्यंत जातच नाहीत. ते डीप डाईव्ह करतच नाहीत. स्कुबा डायव्हिंग करून खाली जाऊन तळ बघून यायचं हे करतच नाहीत. ते वर्ण नुसतं संस्कृतालाच हे होतं, टच होतो नुसता. तर अर्थाकडे जायला पाहिजे, म्हणजे चावून खायला पाहिजे, डायजेस्ट करायला, ज्यूस प्यायला पाहिजे त्याचं पूर्ण. आपल्या नसा नसात भिनली पाहिजे ती गीता, तर असते. म्हणून थोडा फरक आहे या दोन्ही. नुसतं गाणारे किंवा म्हणणारे, पठण करणारे आणि अर्थाज्ञ सारिके तयासी ही फळ करी जो केवळ गीतापाठ. अर्थाचा अर्थ समजून घेऊन त्याचं जे करेल तसंच थोडाफार इफेक्ट, चांगला बेनिफिट त्याचं पठण करणाऱ्यांना. जाणते वा ताने ऐसा भेद काही नेणे माऊली गीता रूप. गीता काही त्याच्यात भेदभाव नाही करत. जो जसं करेल तसं त्याला इफेक्ट मिळणार, रिझल्ट मिळणार, त्याची डेप्थ वाढणार, त्याचं अंडरस्टँडिंग वाढणार, एनर्जी चेंज होणार. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नर सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. सर्व मार्गी निंदा सांडोनिया पार्था परमार्थी आस्था धरोनिया. गीताशास्त्राचे या करी जो श्रवण श्रद्धा बाळगुण अंतरात. हे फार महत्वाचं आहे, श्रद्धा बाळगुण अंतरात. आपण जे नेहमी कर्म करतो तिथे श्रद्धा पाहिजे, आपली ट्रस्ट पाहिजे, फुल फेथ पाहिजे, आणि मग ते करायचं. म्हणजे साधा पदार्थ जरी बनवायला घेतला, बरोबर होईल का, बरोबर होईल का, बिघडणार तर नाही, बिघडणार नाही याचीच आपण एनर्जी टाकून राहिलो त्याच्यात. जमेल का, जमेल का, आवडेल का लोकांना, डायजेस्ट होईल का व्यवस्थित, कोणाची तब्येत तर नाही बिघडणार. असं मी एक एक्झाम्पल देते की साधा पदार्थ बनवणं, तुम्ही कुठलाही काम करायला घरातनं निघा, घरातनं करा, बाहेरनं जाऊन करा, त्याच्यात इथे श्रद्धा पाहिजे, फुल ट्रस्ट पाहिजे की व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू डू ते खूपच बेस्ट होणार आहे. निगेटिव्हिटी नाही पाहिजे, आस्था पक्की पाहिजे तिथे, डाऊट नाही पाहिजे, फिअर नाही पाहिजे, निगेटिव्ह टेंडन्सीज नाही पाहिजेत. म्हणून सर्व मार्गी निंदा सांडोनिया पार्था परमार्थी आस्था धरोनिया. काहीतरी ही शक्ती आहे, त्यांनी हे लिहिलेलं आहे, त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि कोणाला तरी सांगितलेलं आहे, तर तिथे ट्रस्ट ठेवून. आणि म्हणून पहिल्या सेशनला मी म्हटलं होतं, पहिल्या दुसऱ्या आठवत नाही नक्की, पण नक्की म्हणलं होतं, आठवतंय मला, की एक एक पहिल्या दिवसापासनं प्रत्येक ओवीला मी अर्जुन आहे आणि सांगणारा श्रीकृष्ण आहे असं समजून या भूमिकेत बसूनच ही ऐका आणि अटेंड करा, असं मी सांगितलं होतं. त्याचं कारण मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मी हे अननोईंगली अप्लाय झालं माझ्याकडनं. जेव्हा दासबोध अभ्यास केला, किंवा ही भगवद्गीता पण मी त्याच सुमारास अभ्यासली आहे, आणि ज्ञानेश्वरी पण, आणि साधी भगवद्गीता पण, नुसती मराठी नॉर्मल अर्थ असलेली ती, म्हणजे डायरेक्ट पहिले भगवद्गीता मग अभंग ज्ञानेश्वरी असं जर्नी. पण ते तिथे ऐकणारा म्हणजे मी अर्जुन, किंवा दासबोध सांगितला जातोय, मला सांगतायत रामदास स्वामी स्वतः की असं कर, तसं कर, असं नाही करायचंय, तसं नाही करायचंय, हे बरोबर नाही, ते चुकीचं आहे, हे भयंकर आहे, हे सगळं ते मला डायरेक्ट सांगतात. नेहमी ह्या भूमिकेत जर ऐकू ना, तर त्याच ऍक्च्युली इंटेन्शन वर्क्स. इंटेन्शन तुमचं जे काय असतं ते वर्क करतं कुठल्याही सिच्युएशन मध्ये, कुठल्याही कामात. आणि म्हणून वर सांगितलंय की श्रद्धा आणि हे असेल ना, ते इंटेन्शन काम करतं तिथे, की माझं जे कार्य चालू आहे ते परफेक्ट आहे. डाऊट, भीती हे कधी नाही, कारण आत्म्याचे ते लक्षणं नाही आहेत ना. आत्म्याचं लक्षणच प्रचंड पॉवरफुल आणि एनर्जेटिक आणि भयंकर पॉझिटिव्ह आणि असं आहे, प्रकाशमान, दिव्य.
प्रचंड असं आहे ते. सूर्य कसा आहे त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट येईल का, की उद्या उगवेल की नाही? सूर्य सूर्य आहे. आत्मा अगदी डिक्टो त्याची कॉपी आहे. तेवढाच तेजस्वी, एक पण कणभर खाली नाही, एकदम परफेक्ट. दुसरा सूर्य आहे, प्रत्येकाचा आत्मा एक एक सूर्य आहे. आणि त्यामुळे तिथे ती शॅडो नाही पाहिजे, क्लाउड्स नाही पाहिजे. क्लाउड आले की ते सूर्याचं तेज सगळं झाकलं जातं आणि सगळं अंधार होऊन जातो आपल्या कामावर. म्हणून कुठलंही काम करताना, औषध घेताना, डॉक्टरकडे जाताना, काही ऑफिसचं काम करा, अमकं करा, तमकं करा, घरातलं काम करा, डाऊट नाही पाहिजे तिथे, भीती नाही पाहिजे, काहीही नाही पाहिजे. निगेटिव्ह क्लाउड्स नाही पाहिजे. क्लाउड हा निगेटिव्ह भाग आहे, कव्हर करणारं नाही पाहिजे. सूर्य तळप तळप त्या सूर्यानेच काम केलं पाहिजे. तर तसं पाहिजे सगळं कर्म आपलं. आणि मग त्याच्यामध्ये मग ती भगवद्गीता हा शब्दब्रह्म आहे, त्यामुळे ते डायरेक्ट जाऊन आत भिडणारे आणि प्रचंड प्रमाणात त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरातनं, आपल्या ऑरातनं दुसऱ्यांवरही परिणाम करणार आहेत. आणि म्हणून तसं आपण जगलं पाहिजे. आपण जेव्हा शरीराला मी म्हणजे शरीर समजून आपण भूमिका घेत जातो एक एक क्षणाला, ती लिमिटेड बॉडीमध्ये लिमिटेड ऍक्शन होते, लिमिटेड एनर्जी. आणि म्हणून आत्म्याच्या भूमिकेत जगायचंय, अत्यंत आवश्यक आहे. आत्म्याच्या भूमिकेत जगा, आत्म्याच्या भूमिकेत जगा सारखं सांगतेय. आत्म्याच्या भूमिकेत जगल्याने व्हास्टनेस येतो, व्हास्ट पॉवरफुल होतो आपण. तेच लिमिटेड एनर्जी बॉडीमध्ये बघितलं तर छोटासा आकार, जी आपली उंची, लांबी, वजन असेल तेवढ्या आकारात आपण छोटे होऊन जातो. आणि आत्मा म्हणलं की आत बाहेर सर्वत्र आहे, तिथे काही लिमिटच नाहीये. स्काय सारखा वास्ट. आणि म्हणून आत्म्याची भूमिका. गीताक्षरे त्याच्या पडताची करणी, तत्काळ जळवणी जाय पाप. जो वाचतो, कारण गीतेचा अर्थ अर्थात शास्त्रात शिरलं तर त्याचा अर्थ कळतो, त्यांनी त्या क्षणाला कानांमधनं जातो. आणि त्यात क्षणी पाप म्हणजे आपलं कार्मिक हे बॅगेज कमी व्हायला लागतं, कर्म जळायला लागतं. कर्म जळतं. काही काही साधना आहेत, त्या साधना करून कर्म कमी होतं, म्हणजे निगेटिव्ह कर्म कमी होतं, रिड्यूस होत जातं. आणि प्रगती फास्ट, सुपर फास्ट होते स्पिरिच्युअल जर्नी आपला. आणि म्हणून गीताक्षरांना कानावर पडणं. म्हणून वाचताना कसं वाचायचं, मनात नाही वाचायचं. ग्रंथ नेहमी स्वतः वाचून वाचून दाखवायचा, कायम असाच अभ्यास करायचा, बोलून करायचा, आपण कानानी ऐकायचा. आणि तो असं कानातनं पण आत झिरपला पाहिजे रस. आणि वाचताना आतून अंतःकरणातनं असं सगळीकडनं असं धबधबे, म्हणजे स्ट्रीम्स, वॉटर स्ट्रीम्स अशा सुटल्या पाहिजेत अमृताच्या. कानातनं आपणच बोलल्यामुळे कानातनं झिरपतंय, हृदयातनं झिरपतंय, तोंडातनं झिरपतंय, बुद्धीतनं चाललंय, त्यामुळे बुद्धी ब्रेन मधनं रसाचा अक्षरशः हे सुटलाय. असा अभ्यास करायचा नेहमी ग्रंथांचा. असं आतल्या आत नाही करायचा. एकाएकी अग्नी लागता वनासी, पळ घेती जैसी वनचरे. किंवा उदयाद्री येताची भास्कर, हारपे अंधार अंतराळी. तैसी कानाची या महाद्वारी साच, घोषे रिघताच गीताक्षरे. जगाच्या आरंभापासून जे पाप, जाय आपोआप झडोनी ते. जन्म परंपरा ऐसी सुनिर्मळ, होतसे केवळ पुण्यरूप. गीतेचे श्रवण घडताची देख, अलोट आणिक फळ लाभे. अक्षरागणिक होती अश्वमेध, गीताक्षरे शुद्ध ऐकताही. ऐकताची पापे जाओनी लयास, होनी उत्कर्ष सुकृताचा. जसं आपण ती गीता वाचतो तर एक एक निगेटिव्ह एनर्जी अशी जळून खाक होते त्या शब्दांमध्ये, कारण ते प्रचंड शब्दब्रह्म आहे. एक एक श्लोक त्याचा आणि अर्थ, आणि एकदम काय म्हणजे पॉवरफुल. हा शब्द सुद्धा मला तर छोटाच वाटतो, अफाट आहे, अफाट, कल्पनेच्या पलीकडे. आणि म्हणून प्रचंड प्रमाणात आपल्याबरोबर अंतर्बाह्य बदल, आणि जसे आपण असतो तिथून हजार कोस पुढे निघून जातो. अभ्यास सुरू केला त्या दिवसाचे आपण आणि आजचे आपण, खूप अंतर गाठलं.
प्रत्येकाने आपापल्या कपॅसिटी प्रमाणे 100%. आणि तेच आपण जर पुन्हा पुन्हा करू तर आपलं फास्ट पुढे 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 जाऊ आपण. आणि म्हणून मी अनेकदा सांगितलं की सोडायचं नाही, डायजेस्ट करत राहायचं, ज्यूस काढत राहायचं. तो हे असतो ना रसाचं गुऱ्हाळ असतं, उसाचा रस प्यायला जातो आपण. तो काही एकदा त्याच्यातनं मशीन मधनं काढून आपल्याला ग्लासमध्ये भरून देत नाही. तो 4-5 पार त्याचा चोथा होईपर्यंत त्या उसाच्या कांड्यांचा चोथा म्हणजे अक्षरशः कचरा ड्राय होईपर्यंत त्याला घालत राहतो. ते मशीन तिथे घुंगरूंचं हे बांधलेलं असतं, छुन 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 छुन. तो घालतो आपला, काढतो रस. हे आहे एक उदाहरण की कसं एक्स्ट्रॅक्ट पूर्ण त्याचं प्यायलं पाहिजे, शास्त्राचं, ग्रंथांचं. त्याच्या पुढे एक पद्धत आहे. म्हणजे मला आता रिसेंटली माझीच एक नातेवाईकच, तिला कळलं की हे असं असं काहीतरी चालू आहे कार्य. तिने ते ऐकलं आणि तिने मला विचारलं, मला हसायला आलं. तिने म्हणलं, तू संथा नाही घेतली का? मी म्हणलं नाही, संथा नाही घेतली. मी डायरेक्ट प्यायली म्हणलं भगवद्गीता. नाही, ते ना कानाला खटकतं. म्हणलं हो माहितीये मला, माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलंय हे मला पहिल्या दिवसापासून माहिती आहे. जेवढं शक्य आहे तेवढा संस्कृताचा अभ्यास मी ते वापरला, त्यातलं पांडित्य नाही. मी म्हणूच नाही शकत. ह्याच्यातले दासबोधातले श्लोक मला नाही माहिती. मी काय अमक्या समासात अमका श्लोक असा असं ताड 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 बोलू नाही शकत. नाहीये माझी ते कपॅसिटी. पण ते जर घेतलं आज अभ्यासायला आपण, तर ते व्यवस्थित त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे रामदास स्वामींचं, तेच तुमच्यापर्यंत नेऊन पोचवू शकते. प्यायलं ते. पण तिला काय कळणार, ती वरच्या लेअरवर अडकली संस्कृताच्या अभ्यासात, खाली नाही गेली अर्थापर्यंत. मी काहीच नाही बोलले, मी आज जोडले तिला. म्हणलं हो बाबा, तू केलीस, संथा घेतलीस, सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे नाही आहे. त्या बाबतीत मला कळतंय ते माझ्या चुका होत आहेत. अक्षरशः दर श्लोकाला मला तर आतमध्ये रिमाइंडर मिळतो की अरे आपलं चुकतंय बोलताना, प्रोनाऊन्सिएशन चुकतंय. पण माझ्यासाठी आता पिणं आवश्यक आहे आणि प्यायला घालणं आवश्यक आहे, अर्थापर्यंत नेणं आवश्यक आहे. आता ती पुढच्या जन्मात कदाचित ती पुन्हा जाईल, डीप डाईव्ह करेल, तेव्हा ती अर्थापर्यंत जाईल. आता तिनं पहिला लेअर टच केलाय. तर कुठे कुठे जायचं आपल्याला ते कळलं पाहिजे. शब्दांच्या आत जाता आलं पाहिजे, तळापर्यंत. लिहिणाऱ्याला, सांगणाऱ्याला म्हणायचं काय आहे, ती त्या संताची, त्या परमात्म्याची, त्या शक्तीची इच्छा काय आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे, काय पर्पजनी हे लिहिलंय, तिथे त्या रूटच्या टोकाला जाता आलं पाहिजे. असा अभ्यास करायचा नाही. मी कुठलाही विषय घ्या, कुठलाही घ्या, गणित घ्या, अध्यात्म घ्या, कुठला सायकोलॉजी घ्या, मेडिकल घ्या, आत तळा टोकापर्यंत जाता आलं पाहिजे. थ्रोट चक्र, डिटेल स्टडी, थ्रोट चक्र, डायरेक्ट आतमध्ये जायचं. आज्ञाचक्र, अंडरस्टँडिंग, इंटेलिजन्स, आज्ञाचक्र. म्हणून लोअर चक्रांमध्ये नाही राहायचं, अप्पर चक्रांमध्ये शिफ्ट व्हायचं, ते काम करायचं, इंटेलेक्च्युअल वर्क करायचं, समजण्याचा प्रयत्न करायचा. आणखीन एक सांगते, आपण म्हणून नाही सगळा अर्थ नाही कळत, नेहमी ते शक्तीला इन्व्होकेशन करून बसायचं की मला प्लीज सहाय्य करा. पहिल्या वेळेला आपण प्रार्थना करून बसतो, पहिला लेअर काढून आपल्या समोर ठेवला जातो शब्दांचा, अर्थाचा, शब्दांचा नाही, अर्थाचा. मग दुसऱ्या वेळेला आपण पुन्हा एकदा तशीच प्रार्थना करून तोच ग्रंथ घेतो, तेव्हा सेकंड थर्ड लेअर ओपन होतो. असं करत करत, जसं मी रसाच्या गुऱ्हाळाचं सांगितलं, पूर्ण चोथा नाही होत, प्रचंड प्रमाणात त्या महत्वाच्या डिव्हाइन टीचिंग्स पर्यंत आपण जाऊन नाही पोचत, तोपर्यंत रसाचं गुऱ्हाळ चालू ठेवायचं आपलं मशीन अभ्यासाचं. असा अभ्यास करायचा असतो आणि तो तसा करा, फार आवश्यक आहे. तैसी गानाची या महाद्वारिसाचं घोषे रिघताचं गीताक्षरे, जगाच्या आरंभापासून जे पाप जाय आपोआप झळोनी ते.
जन्म परंपरा ऐसी सुनिर्मळ होतसे केवळ पुण्यरूप. गीतेचे श्रवण घडताची देख अलोट आणिक फळ लाभे. अक्षरागणिक होती अश्वमेध गीताक्षरे शुद्ध ऐकताही. पुण्य प्राप्त होतं अश्वमेध यज्ञाचं. ऐकताची पापे जाओनी लयास होनी उत्कर्ष सुकृताचा. स्वर्ग राज्य ऐश्वर्य तेणे योगेसाच अंती लाभतेच श्रोतयासी. पण आपल्याला ते पर्पज ते इंटेन्शन ठेवायचं नाहीये स्वर्गाचं. कारण स्वर्ग म्हणजे काश्मीरची ट्रिप आहे, वापस यायचं घरी आपल्याला. त्यामुळे ते नाही ठेवायचं टार्गेट. आपल्याला एकरूपतेचं टार्गेटच ठेवायचं. आपण काय वाटेल ते कळत असलं नसलं तरीही मग आपण म्हणू आम्हाला ती एकरूपता नाही, काय काही फरक नाही पडत. इंटेन्शन काय ठेवतात ते काम करत. मिळवाया माझे सायुज्य ते भले तो करी पहिले पेणे स्वर्गी. कारण कळत नाही ही स्थिती पर्सनॅलिटीची आहे. 3 लोअर व्हेकल्सला कळत नाहीये, आत्म्याला सगळं कळत आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला सांगते की तुमचा आत्मा ऐकतोय, कळत नाही हा प्रॉब्लेम सगळा लोअर व्हेकल्सचा आहे. आत्म्याला कसलाही प्रॉब्लेम नाही, तो झपाझप पितोय सगळं. मिळवाया माझे सायुज्य ते भले तो करी पहिले पेणे स्वर्गी. आवडे तोवरी भोगी तेथे भोग मद्रूप तो मग होय पार्था. म्हणजे काय, अभ्यास करून करून स्वर्गाच्या फेऱ्या मारत राहतो तो. तिथे जो जो भोग येतात त्याला भोगायला ते भोगतो आणि मग तो मद्रूप होतो. म्हणजे परत एकदा एकरूप झाल्यानंतर अरे स्वर्ग राहिला असं नाही. कारण ते स्वर्गाच्या फेऱ्या आधी होतात, लोअर लेवलवर आहे स्वर्ग. आणि तद्रूप होणं म्हणजे परमात्मा स्वरूप होणं ही लास्ट स्टेज आहे. मग जाऊन या तुम्ही ते एन्जॉय करून या असं सांगतोय तो. तो वरी होऊन जातात त्या ट्रिप सगळ्या. पढे किंवा ऐके दोन्ही. स्वतः अभ्यास करेल किंवा कानानी ऐकेल. गीताशास्त्र भले तया लागी मिळे फळ ऐसे. मी जो ब्रह्मानंद तोची भेटे तया काय धनंजया सांगू फार. किती सांगू तुला. मर्यादा अमर्याद फायदा आहे त्याचा. असो जयासाठी केला हा साचार एवढा विस्तार शास्त्राचा या. झाले का ते काज सफळ सर्वथा तेची पुसो आता तुझो लागे. अरे ज्याच्यासाठी सुरुवात केली ते कार्य सफळ पूर्ण झालं की नाही असं ते आता अर्जुनाला विचारतायत. जिथून सुरुवात केली तू तयार आहे की नाही युद्धाला. तुम्ही जीवन जगायला तयार आहे की नाही समोर जायला. का अजूनही प्रॉब्लेम आहेत, अजूनही डाऊट्स आहेत, अजूनही भीती वाटतीये, अजूनही काय काय होत आहे असं ते आपल्याला विचारतायत. की तुम्ही सामोरे जायला तयार आहे का जीवनातल्या लढाईला. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा. कच्चिद ज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. तरी एकचित्ते अर्जुना पवित्र जे हे गीताशास्त्र ऐकिलेस. तो हा सांगे शास्त्र सिद्धांत आघवा तुझा अनुभव आला काय. सांगितले कानी जैसे जिया परी तैसेची अंतरी ठसले ना. फरक आहे हा. आता सांगणारा सांगतोय पण तुम्ही त्याच्यातनं काय अर्थ काढताय हा एक पार्ट. तुम्हाला तो अर्थ किती कळतोय, काढलेला अर्थ करेक्ट काढतोय का, ऍक्युरेट परसेप्शन करेक्ट एक्सप्रेशन. आपण परसेप्शन बरोबर ठेवलंय का, जे सांगितलं जाते तेच घेतलं का त्याचा विपरीत अर्थ घेऊन राहिलो. आणि घेतल्यानंतर तो त्या अर्थाप्रमाणे कर्म होतंय का, अंतरी ठसलंय का असं विचारतोय. कानानी जे ऐकलं ते आत ऍब्सॉर्ब झालंय का. आणि मुख्य गीतेचा जो सिद्धांत आहे शास्त्राचा मुख्य, तो तुला अनुभवायला आला का. काहीतरी आत्म्याची जाणीव झाली का, जरा जरी आत्म्याचा अनुभव आला का. तरी स्वरूपाच्या अज्ञानापासून होय जो निर्माण मायामोह. मायामोह अज्ञानामुळे होतो. अज्ञान कसलं की मी शरीर आहे, लिमिटेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपली मुलं प्रिय वाटतात, फॅमिली प्रिय वाटते, वस्तू प्रिय वाटतात, आपला प्रेझेन्स प्रिय वाटतो. हे अज्ञान आहे. मायामोहाचं प्रचंड झापड आपल्या डोळ्यावर आणि आपल्या बुद्धीवर पडलेलं असतं. ते हटवावं लागतं. जेणे मोहे गेला होता असी भुलोन मोह तो जळून गेला की नाही. झालं की नाही स्वच्छ असं विचारतोय तो. मोहाचं उतरलं का घोंगडं तुझं. जे काही तुला त्रास होत होता तो जळून गेला की नाही, बाहेर आलास की नाही त्याच्यातनं अज्ञानातनं. की मी मारणार नको, ते पाप होईल, आमकं होईल, ढमकं होईल, तिथनं आला की नाही. बहु पुसो काया आपुलिया ठाई देखसी का काही कर्मा कर्म.
आता काही कळतंय का की तू कर्म करणारा कर्म करता आहे का करता आहेस? स्वानंदई करसी बुडोनी जाईल, ठाईच बैसेल म्हणून या. देवे प्रश्नाचे हे करोनी निमित्त आणिला तो पार्थ द्वैत दशे, द्वैत भानावर आणला. तो विचारतोय प्रश्न, हा ऐकतोय. आधी अद्वैतात आहेत ते एकरूप झाले होते, त्याला जाग करून त्याला तू पार्थ आहेस, तुला काम आहे, तुला लढाई आहे, असं त्याला जाणीव करून दिली. त्याला सेपरेट केला, द्वैत दशेत आणला. एरवी तो देव सर्वज्ञ स्वभावे, तयासी ते ठावे नाही काय. आपल्याला इथे जाग करतायत की मस्त चाललंय 2 वर्ष गीता पान मस्त पितोय आपण, आता जागे व्हा. झाला की नाही जागे? कळलीये का गीता? लक्षात आलंय का तुम्ही काय रोल प्ले मध्ये आहे? वापसीचा मार्गाला जायचंय की नाही, का अजून इथे रमायचंय? सगळं विचारतायत आपल्याला, द्वैत वेशात आणतायत आपल्याला. पण एरवी तो देव सर्वज्ञ स्वभावे, तयासी ते ठावे नाही काय. परी तो अर्जुन द्वैत विसरोन, होईल निमग्न ब्रह्मानंदी. म्हणून हा प्रश्न करोनी श्रीहरी, देह भानावरी आणि तया. आपल्याला जाग करतायत, अवानो जागे व्हा. संपत आली आहे भगवद्गीता. आपण कुठे पोचला? फायदा किती झाला? काय राहिलं काम? कुठे कमी पडलो? कुठे काम करायला पाहिजे? कशावर फोकस टाकला पाहिजे? हे सगळ्याचा विचार करा. मग जैशा रीती क्षीराब्दी मधून बाहेर निघून पूर्णचंद्र विराजे आकाशी आपुल्या किरणी, अभिन्न राहोनी निज तेजी. तैसे अहम ब्रह्म ऐशा स्फुरणात, राहेना निवांत काही काळ. ज्यांना अजूनपर्यंत आजच्या तारखेपर्यंत आत्म्याची अनुभूती आलेली नाहीये, नीट ऐका. ज्यांना मी आत्मा आहे याचा अनुभव नाही आला, त्यांनी त्या परमात्मा श्रीकृष्णाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरची गोळी खातो तसं त्यांना अगदी मनापासनं प्रार्थना करा, मला आत्म्याचा अनुभव दे. मी असल्याचा, मी आत्मा असल्याचा, नाही तर दुसरा आत्मा असल्याचा, किंवा तू आणि मी काहीतरी संबंध वेगळा असल्याचा, कुठल्याही प्रकारे दे, पण मला आत्म्याचा अनुभव दे. हे रोज मागायचं, रोज मागायचं न चुकता. आणि कारण तो झाल्याशिवाय हे गीतेचं तात्पर्य म्हणजे हे पूर्ण नाही होत आपल्या बाबतीत. आपल्याला ज्यांना नाही आला त्यांनी गीतेचा अनुभव, आत्म्याचा अनुभव मला द्या म्हणून टाहो फोडायचा आहे त्यांच्या पुढे. आणि मग काहीतरी असा दैवी अनुभव नक्की येईल, छोटा येईल मोठा येईल. ती टेस्ट काय असतं, कोणीतरी मला सांगितलं समजा की ना ते मँगो आईस्क्रीम खूप छान असतं अमक्या अमक्या ब्रँडचं. रोज मला सगळे 10 लोक सांगतात, रोज सांगतात रोज. अरे पण ते कसं छान ते मला कसं कळणार? मग मला सांगावं लागेल ना कोणाला तरी की मला दुकानात घेऊन जा आणि मला ते मँगो आईस्क्रीम खायला घाला. मला मँगो आईस्क्रीम द्या, मला मँगो आईस्क्रीम द्या, मला मँगो आईस्क्रीम द्या. शेवटी तो समोरचा कंटाळून म्हणेल घे 1 वाटी, एक एक ते पॅकेट देईल, खा, बघ कसं आहे. ओ बाप रे काय टेस्टी आहे, म्हणून लोक सांगत होते त्या दुकानातलं मँगो आईस्क्रीम खूप छान. असं झालं आपलं. त्यामुळे मला द्या, मला द्या, मला द्या, त्याचा जीव नुसता हैराण करून सोडा त्या परमात्मा श्रीकृष्णाचा. तो अगदी जवळ आहे आपल्या, कारण रोज आपल्याला भेटतोय ना. त्यामुळे आता तर अगदी ताजा ताजा जवळ आहे, सोडायचं नाही त्याला. म्हणून नाही, इथपर्यंत आणलं आता कशाला उरवतंय, देच मला, देच मला. हट्ट करावा लागतो, गुरूंकडे हट्ट करावा लागतो, मला द्या. नाही झेपणार तुला, नाही मला द्या. कारण ती तुम्ही देणार तर त्याची शक्ती तर देणार बॅकग्राऊंड मध्ये. ही तर गंमत आहे, तुम्ही देणार असं थोडी देणार. आता बाळ जर मागतं, नाही नाही मला दे, मला पकडू दे बॅग, मला. अरे ताई तुला झेपणार नाही, मला पाहिजे, मला पाहिजे, मला हातात पिशवी पाहिजे. मग आपण त्याच्या हातात देतो, पण दुसऱ्या साईडनं खालनं असं धरतो. त्याला वरनं धरल्यासारखं वाटतं, खालनं आपण धरलेलं असतं की ते पडायला नको दुबुक्कन खाली. तसं ते मागितलं मागितलं द्या द्या द्या, ते देणार आणि ते पेळण्याची ताकद देणार. फार सुंदर नातं आहे गुरुचं आणि शिष्याचं, परमात्म्याचं आणि आपलं. मस्त नातं आहे. तर ते मागायचं, हट्ट करण्याचा अधिकार पूर्ण आहे आपल्याला.
अगदी पूर्ण. म्हणजे ते आई पुढे सुद्धा आपण मूड बघतो कसा आहे काय आहे. पण परमात्म्याकडे आणि गुरूंकडे मूडबीड नाही बघायचा. अगदी बिंदास भांडायचं पण आणि बिंदास हट्ट पण नाही करायचा. बिलकुल. जरा पण काही हे बाळगायची नाही. मी तर नाही बाळगत, मी भांडते पण. परवाच भांडले त्यांच्याशी. खूप राग येतो मग मी भांडते. काहीतरी त्रास झाला की. कारण तो विचित्र त्रास असतो. म्हणजे काय म्हणतो आपण, डिझर्व करत नसताना आलेला काही अशी एखादी सिच्युएशन असते. कुठे होतात तुम्ही? माझ्या बरोबर असं झालं तेव्हा. सांगा मला, या समोर. मला काही माहिती नाही, उत्तर पाहिजे. अगदी मस्त भांडा आणि भरपूर प्रेम करा. दोन्ही. हट्ट करा. पण त्यांना सोडू नका. मागायचं. आत्म्याचा अनुभव द्या. मला काही माहिती नाही. अंगीतेचा अभ्यास का करवला? मग आता आत्म्याचा अनुभव द्या. मी केला की नाही रोज अटेंड करून? मग आता तुमचा नंबर आहे की तुम्ही मला दिलं पाहिजे. बिंदास मागा. गलत काही नाहीये. जिथे अधिकार आहे तिथेच सांगते मागायला. हाडाच्या माणसांच्या लोकांकडे नाही मागायचं काही, परमात्म्याकडे मागायचं. मग जयशारी तीक्षराब्दी मधून बाहेर निघून पूर्णचन विराजे आकाशी आपुल्या किरणी अभिन्न राहोनी निज तेजी तैसे अहम ब्रह्म ऐशा स्फुरणात राहेना निवांत काही काळ तव सर्व विश्व ब्रह्मभावे भरे मग पाठीविरे ब्रह्मत्वही अहम ब्रह्मभाव मांडित मोडित ऐसा स्वीकारित द्वैत भाव. आणि अनुभव आला समजा. माझी ते इच्छा आहे सगळ्यांना यावा. जेवढे लोक ऐकतात, रेकॉर्डिंग ऐकतायत, सगळे ऐकतात, त्याला त्याला चाखवावं त्यांनी जरासं मस्तपैकी टेस्ट आत्मतत्वाची. आणि जर समजा अनुभव आला की लगेच पुन्हा गीतेचा अभ्यास सुरू करायचा. रमायचं नाही त्याच मेमरीमध्ये. कारण अनुभव आल्यानंतर पुढचा अभ्यास. थांबायचं नाहीये. थांबायचं नाही, थांबायचं नाही. लक्षात ठेवायचे काही काही शब्द माझे. लगेच परत अभ्यासाला घ्यायचं. म्हणजे तो डायजेस्ट करता येतो ना अनुभव आलेला. प्रॉपर अर्थ मिनिंग लावता येतं. काय दिसलं, काय अनुभवलं, काय कळलं, काय फील झालं, कसं सेन्स झालं. मग परत अभ्यासाला सुरुवात करायची. मग परत थोडा अभ्यास करायचा, परत पुढची डिमांड. आता हे द्या. असं करायचं असतं. सोडायचं नाही त्यांना. तव सर्व विश्व ब्रह्मभावे भरे मग पाठीविरे ब्रह्मत्वही. पहिलं विश्व ब्रह्म, आपण ब्रह्म असल्याचं, मग विश्व ब्रह्मात मिसळल्याचं, म्हणजे सर्व सृष्टी ब्रह्मरूप आहे. आणि मग ते ब्रह्मत्व पण विरून जातं. म्हणजे ते झिरो मध्ये होऊन जातं, शून्यत्व. एकरूप झाल्यानंतर काही त्याच्यात वेगळं वेगळेपणा नाही राहत. म्हणून ब्रह्मत्व ही विरून गेलं. अहम ब्रह्मभाव मांडित मोडित ऐसा स्वीकारित द्वैत भाव. दुःखे सुख देहाची या सीमेवरी आला मग उभा ठेला पार्थ नामे. थरथरत्या हाते रोमांच दाबून अंगी जिरवून स्वेदबिंदू धडधडे उर करोनी ते स्थिर देवोनी आधार अंगे अंगा. मग आनंदाश्रू पुसोनी टाकीत होत जे वाहात नेत्रातून नाना उत्कंठांनी कंठ सद्गदित हृदयी दाबीत उत्कंठती वितुळली वाणी सावरोनी प्राणे करोनी श्वसने व्यवस्थित. झाला, जागा झाला तो पार्थ. उभा राहिला, भानावर आला पार्थ. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वप्रसादान्मयाच्युत स्थितोसी गतसंदेह करिष्ये वचनम तव. पार्थ म्हणे देवा पुससी हे काही मोह माझ्या ठाई आहे की ना. तरी सकुटुंब गेला तो धावून आपुले ठिकाण अज्ञानाचे. अंधाराची वार्ता पुसावी नेत्रासी येऊन आपाशी दिवाकरे. शोभेल हे काय कोणे गावी सांग तैसा तू श्रीरंग पुढे उभा. प्रत्यक्ष दर्शन तुझे प्रभुराय काय करावया असमर्थ. वरी मातेची या प्रेमाहून थोर प्रेम अनिवार्य करोनिया. ते म्हणतात मोह स्वकुटुंब अज्ञान पळून गेलं. सगळ्यांना घेऊन गेलं. म्हणजे काय, मोह राग लोभ काम क्रोध तिरस्कार सगळ्यांना घेऊन अज्ञान गावाला निघून गेलं. अंधाराची वार्ता पुसावी नेत्रासी येऊन यापाशी दिवाकरे. एवढ्या जवळ येऊन तू उभा आहेस
की तो अंधार कसा सूर्य समोर आल्यानंतर अंधार थोडी राहणार आहे, ते अपोजिट एनर्जीज आहेत, आपोआपच निघून जातो प्रेझेन्सनेच. शोभेल हे काय कोणे गावी सांग, तैसा तू श्रीरंग पुढे उभा, प्रत्यक्ष दर्शन तुझे प्रभुराय, काय करावया व समर्थ. तू उभा असल्यावर तुझ्या प्रेझेन्सने सगळं गायब होणार आहे. वरी मातेची या प्रेमाहून थोर, प्रेम अनिवार्य करूनिया, सांगसी ते मज तोंड भरी आज, आकळे ना गुज साधनी जे. मोह माझ्या ठाई असे किंवा नाही, पुससी हे काही मज आता. तू इतकं प्रेमाच्याही मातेच्या पलीकडे जाऊन तू जाऊन सांगतोयस, तोंडात एक एक घास भरवतोयस, सगळं साधन सांगतोयस कसं करायचं, कठीण असेल तर काय, सोपं असेल तर काय, इतकं सगळं तू दिलंस, तर मग मोह राहील का आतमध्ये? त्वद्रूप होऊन झालो कृतकृत्य, त्रिवार हे सत्य सांगत असे. मी पक्क सांगतो की त्वद्रूप झालो, आता मी सेपरेट नाही तुझ्यापेक्षा. जरी युद्ध करीन तर मी तू बनून करेन, मी श्रीकृष्ण बनून करेन, आत परमात्मा बनून करेन. पार्थपणे होतो गुंतोनिया गेलो, तुझेपणे झालो मुक्त आता. मी लिमिटेड बॉडीत होतो पार्थाच्या, तर मी लिमिटेड झालो, गुंतून बसलो छोट्या ह्याच्यात जागेत. पण ज्या प्रमाणात मी तुझ्या प्रचंड शक्तीला एकरूप झालो, मला लिमिटच खतम झालं, माझं मुक्त झालो, ओपन कम्प्लिटली. आणि म्हणून मी आग्रह धरतीये की आत्म्याच्या अनुभवासाठी हट्ट करा. लिमिटेड बॉडीचे सगळी हे गळून पडेल तत्क्षणाला, आणि मग पुन्हा अभ्यास करा, म्हणजे ते प्रॉपरली घेतलेलं डायजेस्ट करता येईल, हँडल करता येईल एक अनुभव. आता तुझं माझं नित्य एकपणे, पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता काय सांगू काय बोलू, एवढ्यात मी प्रॉमिस करतो की मी झालोय ऑलरेडी, आणखीन वर सांगू शकत नाही. मोह तो समूळ देशोधडी गेला, तुझ्या कृपे झाला आत्मबोध. आता करणे का न करणे ऐसे, चित्ती उठत असे जेणे द्वैते. तया द्वैती वास सर्वत्र तुझाच, तुझ वेणीसाच देणे काही. आता काही डाऊट्स नाही आहेत, युद्ध करू का नको करू, केलं तर काय, नाही केलं तर काही 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 राहिलंच नाही. रिमूव्ह झालं, कम्प्लिटली क्लीन. निश्चय करोन जेथे नुरे कर्म, पावलो परम ब्रह्मभाव. आता असे कोठे संदेहासी ठाव, झालो स्वयमेव ब्रह्मरूप. जिथे ब्रह्मरूप आपण होतो तिथे नो डाऊट्स, संदेह नाही, भीती नाही, काहीच नाही. सूर्य आल्यानंतर अंधार नाहीच, समजून घ्या कॉन्सेप्टला. त्यामुळे जेव्हा परमात्म्याशी किंवा गुरुशी एकरूप होतो तिथे सगळं गळून पडतं. काही ती आपण म्हणतो प्रेम, मुलांवर प्रेम आहे, मुलांवर प्रेम आहे, मग कळच्यात कसलं ते प्रेम. इट वॉज लिमिटेड एक्सपिरियन्स. माणसांवरचं प्रेम हे लिमिटेड एक्सपिरियन्स आहे. मग असं अस्ताव्यस्त झाल्यासारखं जाणीव होते आपल्याला, आत्म्याचा अनुभव किंवा परमात्म्याचा अनुभव असं व्हास्ट झाल्यासारखं फील होतो. तुझ्या कृपे झाली मज माझी भेट, आता कैच्या गोष्टी कर्तव्याच्या. कर्तव्य कोणाला आहे? शरीराला आहे, मर्यादित बॉडीला आहे. कर्तव्याच्या पलीकडे जातो आपण, कारण आत्म्याच्या भूमिकेत आल्यानंतर संपलं. संपलं म्हणजे देह कर्तव्य करत राहील, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही आत्म्याशी. आता तुझी आज्ञा एकची प्रमाण, नाही त्या वाचोन तुझी गोष्ट. असोनी जे दृश्य सर्व दृश्य नाशी, तुझे पण एक ग्रासी द्वैता तेजे. असोनी जे येथे साच एक मात्र, वसे जे सर्वत्र सर्व काळ. आणि घडताच जयाचा संबंध, जाती भवबंध तोडोनिया. करिताची आस जयाची निशेष, जाते विलयास आशा मात्र. भेट होता ज्याची भेटे सर्व काही, आपुल्याची ठाई आपणासी. जयासाठी वाटे अद्वैताचे ज्ञान, सुखे ओलांडून जावे ऐसे. सहाय्य जे चांग एकलेपणासी, तू तो तू माझा होसी गुरुदेव. गुरुदेव म्हणतात ते त्यांना. टाकावे फेडून कृत्याकृत्य काम, आपणची ब्रह्म होनिया. ती एकरूपता ना आपल्या लिमिटलेस अंडरस्टँडिंगला तोडून टाकते. अनलिमिटेड होते आपली अंडरस्टँडिंग, वास्ट होते खूप जास्त. मग सेवा ज्याची करावी अपार, तू तू सर्वाधार गुरु माझा. गंगा अब्धी लागी भेटावया गेली, भेटताची झाली अब्धी रूप. निज पद रूप शेलका वाटाच, तैसा दिलासाच भक्ता जेणे. नदीला आकार असतो,
नदीला लांबी रुंदी असते, समुद्राला आहे का? अफाट पसरलेला आहे अख्ख्या पृथ्वीवर. आपण त्याला रिजन वाईज नावं दिली. हा अमका समुद्र, तो तमका समुद्र, इकडचा वेगळा तिकडचा वेगळा, भारताच्या या साईडचा वेगळा त्या साईडचा वेगळा, आपण नावं दिली माणसांनी. पण समुद्र एकच आहे. तसं होतं आपलं. आपण लिमिटेड. नर्मदा वेगळी, कावेरी वेगळी, आणखीन कोण वेगळी, गंगा वेगळी, यमुना वेगळी, असे आपण शरीर आहोत, वेगळे वेगळे वेगळे. पण ज्या क्षणाला आपण त्या एनर्जीत जाऊन मिळतो, तेव्हा सगळ्या नद्या समुद्र बनतात. आपण सगळे एकरूप झालो. आपण परमात्मा स्वरूप झालो. आत्मा कळला की संपलं. तुम्ही मी एक. लिमिटेशन आहे ते शरीरात असल्यावर. मी लीना, तुम्ही कोण, आमका आमका तमका. नद्या आहोत आपण एक एक. पण ज्या क्षणाला आपण जाऊन भेटणार त्यांना, आपण सगळे एक. अशा पद्धतीने वाचण्यास येतो. निजपदरूपी शेलका वाटाचं, तैसा दिलासाचं भक्ता जेणे. तो तू होसी मज, सेव्य निर्निर्मित निर्निमित्त, सद्गुरु समर्थ विश्वनाथा. निजपद प्राप्ती देव निसाचार, थोर उपकार केला प्रभू. निजपद प्राप्ती, समुद्र स्वतःशी एकरूप करून घेतो. तो समुद्र रूप होऊन जातात नद्या. आपण निजपद प्राप्ती म्हणजे त्याला आपल्याला त्याच्या स्वरूपाशी एकरूपता होऊन जाते. आपल्याला सेपरेशन नाही राहत काही. म्हणजे आपण देह सोडून जाणार आहे असं नाहीये. आपण देहाचं कार्य असेपर्यंत देह चालू राहणार आहे. पण अंतरस्थिती आहे ना, त्याचं महत्व जास्त आहे. श्री गुरु दयाळा मज तुम्हा आड, भेदाचे कवाड होते जे का. फेडोनी ते देवा स्वबोधे निशंक, गोड केले क सेवा सुख. जे सेपरेशन होतं ते निघून गेलं आपल्या दोघांमधलं. आता भल तैसी आज्ञा करी माते, आज्ञा पिसी ते आचरीन. आता तू जी आज्ञा करणार ते माझं शरीर फॉलो करणार. कारण आपण एकच आहोत. मीच मला आज्ञा दिल्यासारखं आहे. निघत आहे बोल पार्थाची आवाचे, सुखे देवनाचे बुलोनिया. त्याचा थंड पडला आत्मा. त्याचा श्रीकृष्ण चला बाबा, काम लागलं बाबा. एकदाच व्यवस्थित घोडं गंगेत नाहलं. एकदाचा हा सुटला त्या लिमिटेशन मधून. मग म्हणे आज मज विश्वफळा, अर्जुना हा झाला फलद्रूप. आपुला कुमर जोका सुधाकर, संपूर्ण साचार देखोनी तो. आपुली मर्यादा स्वभावे करो न, जाय विसरो न क्षीरसिंधू. तैसे कृष्णार्जुन संवादी रंगले, एकरूप झाले देखोनिया. आनंदे तन्मय होऊनी संजय, राया लागी काय म्हणे ऐका. देखे देखे राया रक्षिले सुदैव, कैसे व्यासदेव्या आम्हा दोघा. आपलं तर नशीब व्यासांनी कृपा करून चर्मचक्षु तेही नाही तर तुम्हासी, परी दिली कैसी ज्ञानदृष्टी. डोळ्यांची आहे नाही, त्यांनी काही बघितलं नाही. तुमच्यासाठी मला अरेंज केलं आणि मला ते दिलं. तुम्हाला दिल्यासारखंच आहे. कारण शेवटी कानानी ऐकतोय ना. कानानी ऐकतोय, शब्दब्रह्म आत जात आहे. डोळ्यांनी पाहायला नाही मिळालं, पण कानानी तर जात आहे. तुमचा सेवक अश्वपरीक्षक, सामान्य मी एक असोनीही. श्री हरी पार्थाचा संवाद हा भला, आम्हा ऐकू आला व्यासकृपे. अश्वपरीक्षक होता ना तो, राजाचा सेवक होता आणि त्याला निवडलं या सगळ्या कार्यामध्ये. कैसा हा दारुण युद्धाचा प्रसंग, दोन्ही सैन्य भाग आपलेच. येथे कोणाचाही हो पराजय, परिजेणे क्षय स्वकुळाचा. नुकसान आपलंच आहे. असं बिकट अजीब सिच्युएशन आहे इथे. आपलेच आपल्याशी भांडतात आहेत, बाहेरचं पण नाहीये कोणी. ऐशा ही संकटी व्यासदेवे भला अनुग्रह केला आम्हावरी. कैसा हा उघड ब्रह्मानंद येत, आम्हा भोगवित व्यासदेव. शीतल स्पर्शोत चंद्राचे किरण, द्रवेना पाषाण परिजयसा. तैसा धृतराष्ट्र कोरडाच राहे, बोल ऐकून हे संजयाचे. त्याला काही नाही, तो म्हणेल कधी एकदा युद्ध सुरू करतात सांग मला, बाकी सगळं राहील. कोरडा ठाण आहे तो. कारण आंधळा. कशाने आंधळा? पुत्रमोहानी आंधळा, वासनेनी आंधळा, इच्छांनी आंधळा. पार त्याचे डोळ्यावरची प्रकाश गायब झालाय, अंधारात डुबलाय तो. त्यामुळे त्याचं कठीण आहे. रायाची ती दशा संजय देखोन, संवाद वर्णन थांबविले. परिस्वानंदे तो वेडा पिसा झाला, म्हणून लागला पुन्हा बोलू. तो त्याचं तर अक्षरशः अवस्था काय असेल.
विचारही नाही करू शकत. भुलोनिया गेला हर्षा वेगे तेथ, म्हणून बोलत रायापासी. एरवी हे काही राया जोगे नाही. निश्चय हे तो काही निश्चय हे तो ही जाणत असे. त्याला कळतंय की हे काही याला डायजेस्ट नाही होणार. संजय उवाच इत्यहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मना संवादमिम संवादमिमं श्रौष अद्भुतम रोमहर्षणम. मग म्हणे राया बोलिला जे पार्थ, हर्षला श्रीकांत ऐकून ते. पूर्वापार नामे वेगळे सागर, परी जैसे नीर एकचिते. तैसे कृष्ण अर्जुन देहे जरी भिन्न, संवादी संपूर्ण एकरूप. ठेविता दर्पण सन्मुख दर्पणा, पाहती आपणा एकमेकी. तैसा देवा सवे देवाची आठाई, आपणा ते पाही पंडुसुत. आणि देव तोही पांडवा सहित, पांडवी पाहात आपणासी. नित्य स्वरूपी ज्या देवभक्तांसाठी पाहे जगजेठी अवकाश. त्याची स्वरूपात पार्थ गुणाकेश, पाहे अवकाश दोघांतेही. आणि काहीच नाही दोघा बिणे, दोघे एकपणे नांदती ते. आता प्रश्नोत्तरे कैसी घडतील, मोडून जाईल जरी द्वैत. प्रश्न उत्तर कसं करायचं आता कसं म्हणजे नाहीच संपलं सगळं. आता युद्धाला सुरुवात, कर्माची सुरुवात. प्रश्न उत्तर तेव्हा विचारलं जातं जेव्हा दोन पार्टीज असतात, दोन शरीर आहेत. आणि जरी द्वैत राहिले तैसेच, तरी कैसे साच ऐक्य सुख. ऐसे दुजेपणी बोलता जो पूर्ण, टाकी तो गिळवून भेदा लागी. संवाद तो ऐसा श्रीहरी पार्थाचा, ऐकला मी साचा थोर भागे. समोरा समोर ठेविता दर्पण, पाहे कोणा कोण ऐसे कल्पू. दीपापुढे दीप ठेविता आणिक, तेथे प्रकाशक कोण कोणा. किंवा कोण कोणा प्रकाशिता होय, सूर्यापुढे सूर्य उगवता. तैसे संवादी ते पावले एकता, नये निर्धारिता स्थिती त्यांची. एकरूप झाले, दोन सूर्य समोरासमोर असल्यासारखे. उदका उदक भेटावया पाहे, मध्ये उभे राहे जरी मीठ. तरी क्षणाचाही न कळत न लागता वेळ, जळची केवळ होय त्याचे. आत्ताच मी म्हणलं समुद्र, इकडचा समुद्र वेगळा इकडचा समुद्र वेगळा, इकडे काय अरबी तिकडे काय बंगालची हे. पण आपल्यासाठी आहे ना हे. ऍक्च्युली मध्ये समुद्र समुद्र ते एकच आहेत. ते समोरासमोरच उभे आहेत, एकातच आहेत. उभे पण नाही आहेत, एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रच आहेत ते. श्रीहरी पार्थाचा तैसा येथे भला, संवाद जो झाला अनिर्वाच्य. त्याचा विचार आठविता मनी, तन्मय होऊन गेलो मीही. ऐसे तो संजय म्हणे ना जो तेथे, येवोनी भरते सात्विकांचे. तेणे देहभान गेले हरपोन, तयासी मी कोण आठवेना. अंगावरी जो जो उठती रोमांच, शरीर संकोच पावो लागे. एकलाच कंप जिंकी स्तंभ स्वेद, अभेद आनंद स्पर्श होता. अष्टभाव सात्विक झाले अष्टसात्विक भाव जागे झाले त्याचे. दृष्टी लागी फुटे प्रेमाचा पाझर, नव्हे ती साचार अश्रुधारा. नेणो काय पोटी मावेना म्हणून, सद्गद होऊन कंठ त्याचा. उमटेना शब्द विवर्णता येत, ऐसी स्थिती होत एकाएकी. ऐसे अष्टभाव जागृत होऊन, पडताची मौन तया लागी. आता सांगितलं अष्टसात्विक भाव जागृत झाले त्याचे. आणि अष्टसात्विक भाव जागृत होतात तेव्हा शरीर एकदम जड होतं आणि प्रचंड लहरी उठतात. हे सगळं वर्णन केलंय इथे आता त्यांनी. आणि जमिनीला खेळल्यासारखा मनुष्य एकदम असा दगडासारखा होऊन जातो, पाय असे एकदम ग्राउंड मध्ये आतमध्ये घातल्यासारखे. संवाद सुखाचा जणू चव्हाटाचं, झाला वाटेसाचं संजय तो. ऐसीच अद्भुत सुखाची त्या जाती, लाभे जेणे शांती आपोआप. तेणे योगे मग लादली मागुती, निज देह स्मृती संजयासी. पर तोही भानावर आला. व्यास प्रसादाच्युत वानेतद गुह्यमहं परम. योगम योगेश्वरात कृष्णा, साक्षात कथयत स्वयं. स्वानंदाचा भर ऐसा ओसरता, म्हणे तो मागुता राया लागी. नसे चीज जे ठावे उपनिषदांते, व्यासप्रसाद येते ऐकले मी. आता तो सांगायला बसला तेव्हा त्याला तरी कल्पना असेल का? त्याला संजयाला जेव्हा काम दिलं की याला तू सगळं वर्णन करून त्याला दृष्टी दिली, त्याला आयडियाही नसेल. जसं आत्ता परवा
काकू म्हणाल्या की सुरुवात केली तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता की आपला प्रवास कसा होणार आहे किंवा काय होणार आहे एक्झॅक्टली. कुठलाच प्रवास सुरू करताना कोणालाच माहिती नसतं. गंमत आहे ही. आपण पण जीवनाला सुरुवात करतो, टॅ टॅ करून बाळ म्हणून जन्माला येतो, तेव्हा आपल्यालाही माहिती नसतं आपल्या पुढे जर्नी कसा होणार आहे. कुठलाही प्रवास सुरू करताना आपल्याला कल्पना नसते जर्नी कसा होणार आहे. तसंच याचं झालंय. आपल्यालाही माहिती नव्हतं हा किती दिवस चालणार आहे आपला अभ्यास आणि कसा होणार आहे, काय इफेक्ट्स असणार आहेत. तसंच त्यालाही जेव्हा व्यासांनी दिव्य दृष्टी दिली, त्याला कल्पनाच नसेल कशासाठी दिली. त्याला वाटलं असेल अरे युद्ध सांगायचं, हा मेला, तो मेला, तो मेला, तो मेला. त्याला हे नाही माहिती होतं की युद्ध तर नंतर सांगायचंय, ज्याचा त्याच्यावरही काही परिणाम नाही होणार युद्धाचा सांगितल्याचा. जसा अर्जुनाला करताना नाही इफेक्ट झाला, तसं त्याला बघताना नाही इफेक्ट होणार आहे. त्याच्या आधीच त्याला सर्व सुंदर असा मोठा गिफ्ट त्याला मिळणार आहे याची कल्पना त्याला नसेल जेव्हा त्याने काम सुरू केलं बसून. अशी गंमत आहे. स्वानंद म्हणून म्हणून आधी अझम्पन्स करायची नाहीत. हे असंच होईल, ते तसंच होईल, ह्याचा काय फायदा, त्यांनी करून काय फायदा. खूप लोकांना आपला दिमाग जरा जास्त चालवायची सवय असते. अरे करून तर बघा, बसा तर खरी करायला. फार आवश्यक आहे. ह्या इथून एक लेसन इथे लर्न झाला पाहिजे. जे आता बोललं गेलं की सुरुवात सुरुवात करताना आपल्याला आयडिया नसते, तसंच रॉ स्टेट मध्ये सुरुवात करायला पाहिजे. आधीच सगळे ग्रह तारे करून डोक्यामध्ये स्टोरी बनवून आपण जेव्हा कामाला सुरुवात करतो म्हणतो बघा मी बोललो होतं ना असंच होणार होतं, असंच झालं. अरे इंटेन्शन पहिले बनवलं ना, मग इफेक्ट मिळाला. साहजिक आहे. इंटेन्शन थ्रोज इफेक्ट. इंटेन्शन जे असणार तसंच होणार आहे. रॉ रॉ स्टेट मध्ये बसलं पाहिजे. स्वानंदाचा भर ऐसा ओसरता म्हणे तो मागुता राया लागी. नसेची जे ठावे उपनिषदांते व्यास प्रसाद येते ऐकले मी. मला वेगळा आता अभ्यास करायची गरज नाही. मला नव्हतं माहिती मी हे करायला बसलोय, पण मला बघा प्रसाद एवढा मोठा जबरदस्त की उपनिषदांचा अभ्यासच झाला माझा. कथा गीतेचीही ऐकता बरवी माझे ब्रह्मभावी ऐक्य झाले. गेले हारपोन माझे मी तू पण अज्ञान संपूर्ण नष्ट झाले. आता त्याला कुठलाही जीवन पुढचं जगताना संजयातला कठीणाई येणार नाही. सर्व ही योगांचे जे का प्राप्यस्थान ऐसा जो श्रीकृष्ण परमात्मा तयाचे भाषण व्यासरूप कृपे मज सुलभ सहज झाले आज. पार्थाची आमिषे एकची तुझे होनी सहजे पार्थ रूप. आता त्यांनी पार्थ म्हणून ऐकलं असेल. जसं पार्थ ऐकत होता तसं पार्थ ते पण बनले आणि तेही ऐकत होते. आपणही सगळे पार्थ म्हणून ऐकतोय. आपल्यालाही सेम परिणाम मिळणार आहे, सेम आपला फायदा होणार आहे. स्वानंदासाठीच बोलिले जे देव व्यासकृपे सर्व ऐकले ते. सामर्थ्य स्वतंत्र ऐसे सद्गुरूचे काय वानुका वाचे कौरवेशा. तुला मी काय सांगू, सद्गुरूंच्या कृपेचा काय परिणाम आहे जबरदस्त. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमं मद्भुतम केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामी च मुहुर्मुहुः. रत्नप्रभा जैसी रत्नाची आठाई झाकोळीत येई रत्ना लागी. बोलू जाता तैसा विस्मये संजय स्वरूपी तन्मय होय पुन्हा. स्फटिकासारखी सरोवरे घट्ट चंद्रोदयी होत हिमालयी. परी सूर्योदय होता मागुती ती पाझरो लागती मग जैसी. तैसा पुन्हा येता देहभानावरी आठवी आठवी अंतरी संवाद तो. तोची पडे पुन्हा देहाची विस्मृती ऐसी झाली स्थिती संजयाची. हे ऍक्च्युली आहे की प्रचंड ब्रह्मज्ञान झाल्यानंतरची स्थिती फार अवघड होऊन जाते. ती कंट्रोल करणं म्हणजे आता ब्रह्म ब्रह्मभाव करण्याची बोलते आहे मी. आत्म्याचा अनुभव येण्याबद्दल नाही. नाही तर आपल्या आधीच पहिलेच घाबरून हे होईल बापरे असं होणार आहे का मग नको. फार गैरसमज आहेत जगामध्ये, फार जास्त गैरसमज आहेत की ते काय व्हायला लागलं तर ध्यानच लागेल, मग जिथे बसलोय तिथे ध्यान लागेल, मग संसार कसा करू, मग कामं कशी होतील. मला असं बोललेलं आहे लोकांनी. पण
तसा विचार काही करायचा नाही. म्हणून म्हणलं ब्लँक होऊन बसायचं. आधीच काहीतरी डोक्यात घेऊन कल्पना विचित्र ॲबनॉर्मल माइंड घेऊन बसायचं नाही. रॉ बसायचं एकदम. मग मात्र मिठाईच खायला मिळते. तुम्ही जे कल्पना करणार मग ते कल्पना मिळणार. आणि हे ब्रह्मभावाबद्दल सांगते मी. देहभान विसरणं ही स्थिती फार उच्च, म्हणजे परमात्मा चं दर्शन झाल्यानंतर किंवा त्याचं सत्य कळल्यानंतरची ही देहाची विस्मृती होते. आत्म्याच्या जाणीवेनं नाही होत. क्लिअर सांगते मी. तोची पडे पुन्हा देहाची विस्मृती, ऐसी झाली स्थिती संजयाची. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे, विस्मयो मे महान राजन, हृष्यामी च पुनः पुनः. उठोनी तो मग राया लागी बोले, कैसे राहावले स्वस्थ तुम्हा. त्याला आश्चर्य वाटतंय. हा तसंच जसा होता तसाच कसा काय बसलाय. पाहुनी हरीचे विश्वरूप थोर, आनंद निर्भर नाही झाला. न पाहता दिसे नाहीपणे असे, चुकवू ते कैसे रूप आता. विसरावे तरी पडेना विसर, रूप वारंवार आठवे ते. देखोनी ते रूप कराया आश्चर्य, तेथे उरे काय दुजेपण. मज ही सकट विश्व हे संपूर्ण, जातसे वाहून महापुरी. ऐसा कृष्णार्जुन संवाद संगम, पावन परम असे जो का. तेथे भक्तिभावे करोनी स्नान, देई तिळदान हंतेचे. मग सावरेना स्वानंद म्हणून, अद्भुत स्फुंदन करू लागे. प्रेमानंदे आला दाटोनी आला, म्हणे वेळोवेळा कृष्ण कृष्ण. परी अंतर्बाह्य अंध कौरवेश, कैसे हे तयासा कळावे. म्हणून अवस्था संजयाची काही, ऐसे जव काही कल्पू जाय. तव ते स्वानंद सुख लवलाही, त्या आपुल्याची ठाई जिरवोनी. झाला अनवर सात्विकांचा वेग, तोही तेणे मग आवरिला. संग्राम वृत्तांत सांगावया येत, तुझ वैसवित व्यासदेव. सांडोनी ते ऐसा स्फुंद तोसी काय, ऐसे म्हणे राय तिये वेळी. त्याला काही कळे ना, ह्याला लढाईची माहिती द्यायला बसवला, काय करत बसलाय. व्यासमुनीचा तो न जाणत आहे तू, काहे बोलसी तू अप्रसंगे. राजमंदिरात ठेविता भिल्लास, दाही दिशा ओस भासती त्या. ना तरी मार्तंड येता उदयासी, निशाचरा जैसी रात्र होय. ते जेथीचे महत्व जया नाही ठावे, तेणे ते पहावे विपरीत. म्हणून तो राव संजया ते म्हणे, कागा हे बोलणे ऐशा वेळी. तरी कुरुक्षेत्री अत्यंत दारुण प्रस्तुत जे रण मांडलेसे. तयारणी अंती विजय श्रीमाळ, कोणा ते घालील त्याची सांग. त्याची गाडी तिथे अडकली. अक्षरशः माणसं अशीच असतात, त्यांची गाडी प्रपंचातच अडकलेली असते. आपल्याला मुलंच दिसतात आहेत, आपल्याला घर दिसतंय, आपल्याला होतंय ते होतंय, फलाणं टिमकं सगळं ते दिसत राहतं, गाडी पुढे सरकतच नाही. या जडत्वातनं बाहेर आलं पाहिजे. पाहिजे म्हणजे जरुरीचं आहे. एरवी आम्हा ते ह्याची वाटे एक, प्रतापे अधिक दुर्योधन. पांडवाचे दळ पाहू जाता तरी, दीढीने ते भारी असे याचे. म्हणून विजय दुर्योधनाचाच, ऐसे मतसाचा आमचे गा. तो आपला लढाईचीच बात करून राहिला वेडा. तरी नेणो कैसे तुझे ते भाकीत, सांगा आम्हा येथ असे तैसे. या घडते ते सांग युद्धाबद्दल. त्यांनी म्हणजे त्याला गेलीच नाही, म्हणजे याचा अर्थ कानामध्ये भगवद्गीता गेली नाही. त्याची गाडी युद्धात, कारण तो अंतर्दृष्टीनं युद्ध आणि मुलाला न पाहिलेल्या मुलाला, ते पण गंमत आहे बघा. इमॅजिनरी इमॅजिनरी दुर्योधनाला तो त्यांनी जब बडी सिच्युएशन, बडी कॉमेडी सिच्युएशन आहे. कॉमेडी याच्यासाठी ना, त्यांनी लहानपणापासून अंधा आहे तो दुर्योधन काय म्हणते, हा धृतराष्ट्र. ना त्यांनी स्वतःचं रूप बघितलं, ना त्यांनी ते सिंहासन बघितलंय कसं दिसतंय, केवढं अवाढव्य आहे, छोटं आहे का मोठं आहे, कुठे ठेवलंय, किती पायऱ्यावर आहे, खाली आहे, महाल कसा आहे, त्याला काही माहिती नाही. त्यांनी दुर्योधन तर बघितलाच नाही, स्वतःचीच शकल नाही बघितली, त्या दुर्योधनाची काय बघणार. पण इमॅजिनरी ते सिंहासन, इमॅजिनरी राज्य, इमॅजिनरी पुत्र, त्याला त्या पुत्राला त्याच्यावर बसलेलं त्याला अंतर्दृष्टीनं बघायचंय. किती गंमत आहे. आपणही असंच अंतर्दृष्टीमध्ये जीवन जगत असतो.
अंधकारात आणि अंधासारखे आपल्या या मुलांना, दुर्योधनाला आता दोन सिच्युएशन कल्पनेच्या दृष्टीने मॅच होतात. त्या अशा दुर्योधनाने हे काही बघितलं नाहीये, आपण बघतोय. आपल्याला मुलं दिसतायत, आपल्याला आपली प्रॉपर्टी दिसते. जो दुर्योधनासाठी सिंहासन आहे, आपल्या मुलांसाठी ते बांधलेलं घर आहे किंवा प्रॉपर्टी आहे किंवा जे काय असेल XYZ, काहीही घ्या तुम्ही. एखाद्याचं दुकान असेल तर तो, बिझनेस असेल तर मुलाला जाणार आहे तसं. त्याला ते दिसत नाहीये, आपल्याला दिसतंय. पण तरी आपली परिस्थिती कुठे वेगळी आहे. आपणही तर त्या धृतराष्ट्रासारखीच वाईट अवस्था आहे आपली. जबकि दिसतंय, पण दिसतंय ते आपल्याला सुद्धा इल्युजन आहे. डोळ्यांना दिसतंय आपला मुलगा, आपला परिवार इल्युजन आहे. त्याला तर दिसत तरी नाहीये, इल्युजन पण नाही दिसत आहे. तो इल्युजन क्रिएट करतोय आतमध्ये. इतकं दुर्दैव आहे त्याचं. आपल्याला डोळे दिलेत, आपण इल्युजनरी डोळ्यांनी बघतोय. आपला परिवार आहे, हेच आपलं जीवन आहे, आपलं एवढंच आहे. मागचं पुढचं आपल्याला जाणीव नाही होऊन राहिली. कळतंय का? सिमिलर स्टेज मध्ये आहोत आपण. त्याला डोळे नाही तर तो आतमध्ये क्रिएट करतोय, आपण डोळे आहेत तर बाहेर क्रिएट करतोय. इल्युजनरी चाइल्ड, इल्युजनरी संसार, इल्युजनरी प्रपंच, इल्युजनरी रिलेटिव्स, इल्युजनरी ऑब्जेक्ट्स. कारण रियालिटी काहीतरी खूप वेगळी आहे. रियालिटी मध्ये काहीच नाही. आत्मतत्वात हे काही नाही, झिरो. काही बिल्डिंग नाही, काही नाही, काही नाही. मजेशीर आहे. म्हणून विजय दुर्योधनाचाच ऐसे मतसाच आमचे का, तरी नेणो कैसे तुझे बाकी तर सांगा आम्हा येत असे तैसे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्यायः. ऐकोनी हे बोल संजय तो म्हणे, बाकी तमी नेणे दोघांचेही. परी आयुष्याची दोरी बळकट, तेथे जिणे स्पष्ट जाणो ये. ते चंद्र तेथे ज्योत्स्ना, शंभू तेथे सती, संत तेथे वस्ती विवेकाची. विवेक आला शेवटच्या श्लोकातही. सौजन्य ते तेथे सौजन्य ते जेथे, तेथे सोयरीक राव तेथे देख सैन्य जैसे. नातरी अनल तेथे दाहकता, सिद्ध स्वभावता असे जैसी. दया तेथे धर्म, धर्मी सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. कनेक्शन सांगतोय तो. जिथे चंद्र इथे चांदणं. सूर्याच्या इथे चांदणं असणार नाही, चंद्र हे चांदणं ही जोडी आहे. शंभू तेथे पार्वती, सिंपल आहे. संत तिथे विवेक, सौजन्य तिथे सोयरीक, राव तेथे सैन्य. नातरी अनल जेथे दाहकता, जिथे अग्नी असणार तिथे दाहकता मिळणार. त्याला सांगायचंय की जिथे कृष्ण तिथे शौर्य, आणि जिथे कृष्ण तिथे विजयश्री. हे त्याला इनडायरेक्टली सांगायचंय. दया तेथे धर्म, धर्मी सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. वसंती उद्याने, उद्यानात फुल, फुल तेथे मेळे भ्रमरांचे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञान ज्ञानी आत्मप्राप्ती. गुरु असला की ज्ञान मिळणार, ज्ञान असेल तर आत्माचा लाभ होणार आहे. आत्मलाभी शांती, आणि आत्म्याचा लाभ झाला, आत्म्याची प्राप्ती झाली, आत्मा आहे कळलं की आपोआप शांती मिळणार आहे. म्हणजे गुरु आणि शांतीचं कनेक्शन मधल्या चेन सांगितलेल्या आहेत. भागी सुखभोग, सुखभोगी हर्ष आहे असो प्रकाश रवी तेथे. तैसे ज्याच्या योगे चारी पुरुषार्थ, सर्वथा सनाथ होती राजा. तो कृष्ण श्री कृष्ण देव जगन्नाथ जेथे, देवी लक्ष्मी तेथे राही नित्य. श्रीकृष्ण आहे म्हणजे तिथे लक्ष्मी पण आहे. म्हणजे राज्य पण, जे काही आहे प्रॉपर्टी, राज्य, ते तिथे जाणार आहे, कारण तिथे लक्ष्मी आहे श्रीकृष्णाबरोबर. आणि जयापाशी लक्ष्मी जगन्माता, आपुली या कांता सवेर आहे. तोही तिथेच आहे. तयाची या घरी कान राबाव्यात, आणि मादी अष्ट महासिद्धी. ऐसी माया बापे लाभली जयासी, तयाची या देशी वृक्ष जे का.
कल्पतरुसी का तयांनी सहज मारोनिया पैज जिंकू नये, आणि जे पाषाण तेथील आगवे तेही कान व्हावे चिंतामणी. सगळं आपोआप होणार आहे तिथे, कारण कृष्णदेव आणि लक्ष्मी माता तिथे प्रसन्न आहे. तयाची या देशी जो जो भूमी भाग, तो तो सुवर्णांग हो कान व्हावा. तयाची या गावी नद्याही पावन, अमृते भरोन कान जाव्या. असे काय तेथे नवलसाचार, करोनी विचार पाहे राजा. तया मुखे स्वैर निघती जे शब्द, सुखे म्हणे वेद तया लागी. सदेह ते सच्चित आनंद स्वरूप, कान आपोआप व्हावे सांग. देव तो श्रीकृष्ण जयाचा जनक, जननी ती देख रमा देवी. स्वर्ग आणि मोक्ष ही जी पदे दोन, होती ती स्वाधीन तयाची या. म्हणून या जयाचा पाठीराखा देव, झाला स्वयमेव रमाकांत. तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत देख, नेणे मी आणिक दुजे काही. मला दुसरं काही दिसत नाही. जिथे श्रीकृष्ण तिथे सर्व मौजूद आहे, सर्व चांगलं आहे, उत्तमात उत्तम आहे. अब्धीचाच मेघ परी उपयोग, अब्धीहून चांग त्याचा जेसा. तैसा देवाचाच पार्थ भक्त भला, परी तो आगळा देवाहून. जरी सुवर्णत्व देवोनी लोहास, होतसे परीस दीक्षा गुरु. तरी सुवर्णची होय उपयोगी, जैसे जगा लागी पोसावया. तेथे गुरुत्वाचा कमीपणा होई, ऐसे नको काही मानावया. दीपाची या रूपे अग्नी जैसे काजाच, तेज आपुलेच प्रकाशतो. तैसा देवाच्याच प्रसादे करोन, पार्थ देवाहून बळवंत. स्तुती भक्ताचीच देवा लागी रुचे, ऐसे या स्तुतीचे मोठेपण. पुत्रे सर्व गुणी जिंकावे आपणा, हिची रुचे मना पितयाच्या. तैसा स्वतःहून श्रेष्ठ व्हावा पार्थ, पुरला मनोरथ देवाचा हा. काय सांगू फार कृष्ण कृपायुक्त, साक्षेपे झुंजत पार्थ जेथे. तोची पक्ष होय विजयासी जागा, संदेह वावगा नको तेथे. नाही जरी झाला तयाचा विजय, तरी व्यर्थ होय विजयत्व. म्हणून या लक्ष्मी आणि लक्ष्मीकांत, देवी पंडुसुत असे जेथे. तेथे निसंशय राहे अभ्युदय, संपूर्ण विजय साच तेथे. तरी जरी भरवसा व्यासाची ठाई, तरी बोल पाही अढळ हे. रमे सवे जेथे वसे रमानाथ, आणि भक्त श्रेष्ठ पार्थ जेथे. तेथे नित्य नांदे सुख आणि शांती, आणि होय प्राप्ती मांगल्याची. जरी अन्यथा हे होईल भविष्य, तरी नवे शिष्य व्यासांचा मी. तो भविष्य सांगून मोकळा झाला की जिथे रमा आहे तिथे रमानाथ आहे, आणि जिथे असा भक्तश्रेष्ठ पार्थ आहे तिथे सर्व उत्तम आहे, मंगल आहे. ऐसे राया लागी बोलिला गर्जोन, बाहू उभारोन संजय तो. एका श्लोकी ऐसे भारताचे सार, संजय साचार सांगितले. केवढा अफाट नेणो असे अग्नी, परी पेटवो निवात एक. फेडावा अंधार सूर्यास्ती जो झाला, तैसे तो बोलिला सार येथे. त्याने बेधडकपणे सांगून मोकळा झाला. त्याला घाबरला नाही तो, कारण तो सत्य बोलतोय. साच पाहू जाता वेद ते अनंत, तयाचे भारत सव्वा लक्ष. भारताचे सार सर्वस्व ही गीता. गीतेची साता शतान माझी. शेवटचा श्लोक इत्यर्थ साचार, जो का पूर्णोद्गार संजयाचा. करीती धारण सप्तशत श्लोका, ऐसी पदे देखा गीतेची ही. पदे म्हणो की हे परामृत साचे, जणू आकाशीचे गीतारूप. किंवा गीतारूपी आत्मराज सभे, जणू केले उभे स्तंभची हे. 700 श्लोकाची गीता आहे. सप्तशती मंत्री प्रतिपाद्य साच, गीता देवताच भगवती. वाटे मोहरूपी महिषाचा वध, करोनी आनंद पावलीसे. काया वाचा मने, म्हणून जो कोणी राहील होनी भक्त हिचा. काया वाचा मने 3 लोअर व्हेइकल्स. तयासी ही देवी चक्रवर्ती पद, देईल स्वानंद साम्राज्याचे. ना तरी अविद्या रूपी अंधारासी, पैजे दूर देशी घालविते. ऐसे 700 हे श्लोकरूपी सूर्य, प्रकटिता होय कृष्णदेव. किंवा आक्रमिता संसाराचा पंथ, तेथ विश्रांत्यर्थ श्रांत जीवा.
श्लोकाक्षर रूपी द्राक्षलते भली वाटे गीता झाली मांडव ही. जेथे भाग्यवंत संत अलीकुळे सेविती कमळे श्लोकरूपी. तया कृष्णरूपी सरोवरी गीता बहरली लता ऐसे वाटे. नव्हेत की श्लोक मज वाटे स्पष्ट वाखाणिते भाट गीतेचे हे. ना तरी आवार 700 श्लोकांचे करोनी हे साचे मनोहारी. वाटे गीता रूप नगरीत भली राहावया आली सर्व शास्त्रे. किंवा प्रिया गीता प्रेमे उल्हासून बाहुपास पसरोन श्लोकरूपी. परमात्मरूपी निजवल्लभास आली भेटायास ऐसे वाटे. नातरी हे श्लोक तरंग साचार गीतारूपी क्षीरसागराचे. किंवा गीतारूपी पद्मिनी पराग सेविते हे भृंग ऐसे वाटे. किंवा गीतारूपी रथाचे हे चांग वाटती तुरंग श्रीहरीचे. नर अवतार मूर्तिमंत पार्थ झाला तो सिंहस्थ म्हणून या. श्लोकरूपी सर्व तीर्थांचा हा मेळा गंगेसी मिळाला गीता रूप. एक एक श्लोक गीतामणी चिंतामणी वाटे देई जो चित्ता ते ब्रह्मलाभ. किंवा कल्पवृक्ष वाटती हे श्लोक निर्विकल्प सुख फळदाते. ह्यापरी गीतेचे 700 हे श्लोक एकाहुनी एक आगळेची. म्हणून त्यातून आगळा म्हणून निवडावा कोण वर्णावया. अमृताब्धी माझी खोलवा उथळ करू का येईल भेद ऐसा. म्हणू एका सूर्य धाकटा वाढील दीपक मागील की अंधीचा. कामधेनू ठाई पाडसी वातानी ऐसा भेद कोणी करी काय. कल्पवृक्षाची या पुष्पा माझी जैसा नवी जुनी ऐसा भेद नाही. तैसा नसे श्लोकी आदिम अंतिम उत्तम मध्यम ऐसा भेद. उत्कृष्ट निकृष्ट ऐसा नसे भेद कासया हे सिद्ध करू जावे. काय सांगू फार साच पाहू जाता वाच्य वाचकता नाही येथे. वाच्य वाचक तो श्रीहरीच एक असे हे ठाऊक कोणासीही. येथे अर्थज्ञाने लाभते जे फळ मिळे ते केवळ पठणेही. होय एकरूप वाच्य वाचकत्व आगळे महत्व शास्त्राचे या. आता समर्थन करावया काय उरला विषय सांगा मज. असे गीता जाणा साजिरी गोमटी वाङ्मयी ही मूर्ती श्रीहरीची. इतर ती शास्त्रे देती अर्थज्ञान मग प्रयोजन नुरे त्यांचे. तैसे ते नव्हे परी आगळे त्याहून शास्त्र हे संपूर्ण परब्रह्म. सर्व विश्वाची या येऊनिया दया सोपा करोनिया ब्रह्मानंद. देवे कैसा देखा केलासे प्रकट करोनी निमित्त अर्जुनाचे. चकोराच्या मिशे चंद्र कलावंत शांत करी तप्त त्रिलोकाते. किंवा कळी काळ ज्वरे जे पीडित तया दुःख मुक्त करावया. गंगौघ तो खाली सोडिला गिरीशे गौतमाच्या मिशे जयशारीती. गौतम कारणीभूत झाले गौतम ऋषी त्यांनी गंगा खाली सोडली शंकरानी. तैसे पार्था लागी वासरू करून माधवे होऊन स्वय गाय. जगासी पुरेल एवढे एवले दुभते दिधले गीता रूप. जिवे भावे येथे जरी बुळी द्याल ब्रह्म ते पावाल सुनिश्चये. किंवा शास्त्राचे ह्या पाठमिशे ओल जरी का लागेल जिव्हे लागी. तरी लोहाची आहे काही अंशास जैसा होता स्पर्श परिसाचा. लोह ते सर्वांगी पावे सुवर्णत्व तैसेची ब्रह्मत्व लाभी येथे. पाठरूपी वाटी लाविताची ओठी गंगा येई पुष्टी ब्रह्मत्वाची. न लागो ते ओठी पाठाचेही ओल परी कान द्याल जरी तेथे. तरी श्रवणेही फलप्राप्तीच श्रेष्ठत्व ऐसेच शास्त्राचे या. सर्वथा समर्थ दाता जैसा येथे म्हणे ना कोणा ते नाही ऐसे. तैसे मोक्षाविण दुजे नेदी काही गीता श्रवणेही पाठे अर्थे. म्हणून ज्ञात्याची संगती पाहून करावे सेवन गीतेचेच. करावा तो काय शास्त्रांचा विचार होय जो इतर गीते होन.
कृष्णार्जुनाचा हा स्वच्छंद संवाद सर्वथा अगाध काकळाया. ज्ञात्याची संगती पाहून गीतेचे सेवन करा असं सांगितलेलं आहे. करावा तो काय शास्त्रांचा विस्तार, होय जो इतर गीतेहून. कृष्णार्जुनाचा हा स्वच्छंद संवाद सर्वथा अगाध आकळाया. परी तोची केला स्पष्ट आणि सोपा, व्यासदेवी कृपा करोनिया. बाळकासी सुखे घेओ येती ऐसे, घास देई जैसे प्रेमे माता. नातरी चतुरी पंखाची या द्वारा, अफाट ही वारा वश केला. तैसे तत्व न ये बोलता जे शब्दी, अनुष्टुप छंदी रचोनी ते. स्त्रिया शूद्राधिका कळेल भजे, ऐसे सोपे केले व्यासदेवे. पडोनी उदक स्वाती नक्षत्रात, न होती शिंपात जरी मोते. तरी ती सुंदर अंगनांच्या अंगा, कैसी देती सांगा दिव्य शोभा. कानासी गोचर नाद कैसा होता, जरी तो न येता वाद्य रूपा. किंवा पुष्परूप सुगंध न होता, तरी घेऊ येता कैसा घ्राणे. जिव्हे लागी गोडी कैसी कळो येती, जरी पक्वांनी ती राहती ना. किंवा दिसे काय दर्पणा लागून, दर्पणा वाचून, नयने नयन पाहू जाता. निर्गुण श्री गुरु सगुण न होता, भावे कैसा येता आकळाया. तैसे असंख्यात ब्रह्म मर्यादेत, न येते ह्या सप्तशत श्लोकी. तरी ते कोणा ते प्राप्त होते येथे, रूपासी न येते जरी ऐसे. सागराचे पाणी जरी वाहे मेघ, तरी पाहे जग मेघासीच. की जे अमर्याद अगाध अनंत, होईल ते प्राप्त कैसे कोणा. ब्रह्म अनिर्वाच्य रूपासी न येते, ऐसे 700 श्लोकद्वारा. तरी काना मुखा लागी त्याचा चांग, घेता येता भोग कैशारीती. म्हणून श्री व्यास देवाचा हा थोर, झाला उपकार विश्वावरी. तेणे ग्रंथ रूपे आकारा आणले, बोल ऐसे भले श्रीहरीचे. व्यासांचा तो ग्रंथ विवरून येथ, मराठी भाषेत आणिला मी. व्यासादिकांची ही दिव्य ज्ञानस्फूर्ती, साशंकता वृत्ती धरी येथे. ऐसा तो गीतार्थ दावाया उघड, बडबड मी ही रंक. परी गीता रूप शंकर तो भोळा, घाली पुष्पमाळा व्यासोक्तीची. शमवाया तृष्णा क्षीरसिंधू तटी, समूह लोटती कुंजरांचे. तेथे चिलटांसी शुल्लक म्हणून, लाविका लोटोन क्षीराब्धी तो. गरुड तो करी आकाशी उड्डाण, तेथेची ते सान पाखरूही. राजहंस गती विख्यात म्हणून, आणिके का कोणी चालू नये. घागरी एवढे घागरीत वारी, तैसे चुळ भरी चुळी माझी. दिवटीचे तेज दिवटी एवढे, तैसेची ते पडे वातीचेही. भासे ना तळ्यात तळ्या एवढे भुका, जैसे नभ देखा सागरात. तैसे व्यासादिक महामती थोर, करीती विचार ग्रंथाचा या. म्हणून आम्ही घ्यावा मागे पाय, हे तो दिसे काय संयुक्तिक. मंदरा एवढी आकारे अचाट, जळचरई जेथ संचरती. तया महार्णवी सान सान मासे, तेही स्वैर जैसे पोहताती. सूर्या लागी काय एकला अरुण, सन्निध म्हणून देखत असे. पाहू शकेना का तयासी मुंगीही, सुदूर जी राही भूमितळी. म्हणून आम्ही प्राकृतिक रीतार्थ, येथ मराठीत आणिला जो. आमुचे ते धार्ष्ट्य स्वभावेची युक्त, कैसे अनुचित म्हणू ये पा. बापा मागोमाग जाय जरी मुलं, तरी ते पावेल तेची स्थळ. व्यासांचा मागोवा तैसा घेत घेत, वाट विचारित भाष्यकारा. अयोग्या ही मज गीतार्थ निधान, लादल्या वाचून राहे कैसे. क्षमा बळे ज्याच्या साहतसे भार, धरित्री स्थावर जंगमाचा. निशाकांत ज्यांचे लाहोनी अमृत, विश्वा लागी शांत करीत असे. ज्याच्या अंगप्रभा अंशे प्रभाकर, सर्व ही अंधार दूर सारी. महार्णवासी ही लाभे ज्याचे तोय, तोयासी माधुर्य मिळे ज्याचे. आणि माधुर्यासी ज्याच्या योगे भले, सौंदर्य आगळे प्राप्त होय.
ज्याच्या बळे बळ लाभे पवनास विस्तारे आकाश ज्याच्या योगे, ज्याच्या योगे ज्ञाना आली उज्ज्वलता झाली प्राप्त सत्ता सार्वभौम, ज्याच्या योगे चारी वेद ते सुभाष सुखासी उल्हास, ज्याच्या योगे बहु बोलू काय ज्याच्या योगे भले सारे विश्व आले रूपासी हे, सद्गुरु तो माझा श्री निवृत्तीनाथ उदार समर्थ ज्ञानमूर्ती, नित्य निरंतर सर्वा उपकारी माझ्याही अंतरी करी वास, आता अनायासे सद्गुरु पासोन प्राप्त झाले ज्ञान गीतेचे ज्या, जगी साध्यंत सांगे मराठीत नवलते येथ काय असे, मृत्तिकेची मूर्ती स्थापनिया व्हावे श्री गुरुच्या नावे रानिवनी, धनुर्विद्याभास एकलव्य केला सुविख्यात झाला त्रिभुवनी, चंदनाच्या संगे राहिली जी झाडे तयासी ही जोडे चंदनत्व, गुरु सोबत असला की त्याची एनर्जीचा प्रेझेन्स सोबत म्हणजे शरीरानं नाही, आतून शक्ती रूपानं, गुरु ही शक्ती आहे, शक्ती रूपानं एकलव्यानी नुसता पुतळा उभा केला पण तिथे त्यांची शक्ती मौजूद होती, कारण त्याचं इंटेन्शन ते होतं, त्यानं गुरुला त्याच्यात धारण केलेलं पाहिलं अंतरातून आणि मग धनुर्विद्येचा अभ्यास केला. आपण गुरु नाही शरीरामध्ये अडकायचं नाही, गुरु सतत बघतायत आणि अखंड आपल्या बरोबर आहेत, तर ती अक्षरशः साधना उत्तम होते. चंदनाच्या संगे राहिली जी झाडे तयासी ही जोडे चंदनत्व, नातरी जी छाटी मानिली वशिष्ठे स्पर्धा करू उठे भास्कराशी, मग मी तो असे चित्ते सुसंपन्न नव्हे अचेतन छाटी ऐसा, वरी करोनिया कृपावलोकन आपुले देस्थान शिष्यासी जो, ऐसा तो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ होय कृपावंत स्वामी माझा, आधीच निर्दोष जरी दृष्टी होय त्याही वरी सूर्य पाठी राखा, मग त्या दृष्टीसी वस्तू न दिसेल ऐसे संभवेल काय कोठे, तैसे श्वासोच्छ्वास माझे नित्य नवे तेही कान व्हावे काव्य ग्रंथ, ज्ञानदेव म्हणे अशक्य ते काय जरी कृपा होय सद्गुरूची, सद्गुरूची कृपा म्हणून गीतार्थ मराठीत स्पष्ट सांगितला, मराठी ही टीका नवे एकदेशी व्यापक सर्वांशी परिपूर्ण, मूळ गीता श्लोक संस्कृतामधून आधी विवरोन पदांतरी, मग वाचिल हा माझा टीका ग्रंथ तरी तो गीतार्थ खुलविल, किंवा संस्कृतात न सांगता अर्थ वाचिली भावार्थ दीपिका ही, तरी संस्कृतात गीतार्थ किंवा संस्कृतात न सांगता अर्थ वाचिली भावार्थ दीपिका ही, तरी संस्कृतात गीतार्थ जो सांगे तयासी ही मागे सारित आहे, सुंदरांगी जेव्हा नसे अलंकार मोकळा शृंगार म्हणो तेव्हा, मग तोची तेथे करिता धारण उचित त्याहून दुजे काय, किंवा स्वाभाविक गुणे जैशारीती भूषविते मोती सुवर्णाते, आणि तया विण मोकळे राहिले तेही ते खुले स्वरूपेची, रिघता वसंत जैसी गरगरीत फुले शोभिवंत मोगरीची, असोत गुंफिली किंवा मोकळीच सुगंध त्वेसाच सारिखीच, तैसे मूळ श्लोक गावोनिया मग वाचिता हा चांग टीका ग्रंथ, जैसा भरे रंग तैसाची तो देखा नुसतीच टीका वाचिताही, कसंही करा म्हणतायत तुम्ही, इफेक्ट तोच आहे, सेम आहे. गुणा लाभदाता ऐसा काव्य ग्रंथ रचिला हा येथ उभिबद्ध, अबाल सुबोध ओवी छंदा माझी गुंफिला तो आजी टीका ग्रंथ, तया ग्रंथातील अक्षरांसी बली रसाळता आली ब्रह्मरसे, फुलावरी काय चंदने लांब थांबावे तेव्हाची पावावे सुगंधत्व, शब्द ब्रह्म येते त्यामुळे ब्रह्मरस असणारच आहे शब्दांमध्ये अक्षरांमध्ये, तैसा हा प्रबंध ध्यानाची आधी आणि तो समाधी श्रवणेची, होताची श्रवण मग जीवे भावे तेची ते ऐकावे ऐसे वाटे, नको जावयास शोधाया पांडित्य वाचिता हा नित्य टीका ग्रंथ, कोण आठवण करी अमृताची चाखिताच रुची ग्रंथाची या, स्फुरले हे काव्य सहजे म्हणून विश्रांतीचे स्थान झाले सर्वा, जिंकी मननास ऐकिले श्रवण आता पुसे कोण निधिध्यासा,
येथे कोणासी ही श्रवणेची भोग घडेल अव्यंग स्वानंदाचा. सर्व इंद्रिया ते देईल पोषण एकले श्रवण ग्रंथाचे या. आपुल्या सामर्थ्ये चंद्राते भोगून चकोर सुजाण थरे जरी, तरी त्या शीतल चंद्राचा प्रकाश पाहिजेल तयास लाभे जैसा. तैसी ज्याची वृत्ती झाली अंतर्मुख शास्त्र आध्यात्मिक त्यासीच हे. परिशब्दांची ही चातुरी अपूर्व तोषवील सर्व लोका लागी. ऐसे श्री सद्गुरु निवृत्तीनाथाचे श्रेष्ठत्व ते साचे रूपा आले. ग्रंथ नव्हे हे तो ओतले संपूर्ण ओतले अपूर्व कृपेचे वैभव श्री गुरुच्या. क्षीरसिंधू तटी शिव आदिनाथ कर्ण कुहरात भवानीच्या. नेणो किंवा झाला सांगता हे ज्ञान उत्तम पावन मोक्षदायी. तेची क्षीरार्णवी मत्स्येंद्रासी प्राप्त मत्स्योदरी गुप्त होताच जो का. मग हस्तपाद रहित चौरंगी होता सप्तशृंगी बैसला जो. तया तया लागी होता मत्स्येंद्र दर्शन सर्वांगी संपूर्ण जाहला तो. अखंड समाधी भोगावी आपण अंतरी धरून इच्छा ऐसी. मग मत्स्येंद्रे ती योग ज्ञान खुण गोरक्षा लागून सांगितली. असे जो विषय विध्वंस निशूर पद्मसरोवर योगरूपी. तया गोरक्षा ते मत्स्येंद्रे ते भले राजेश्वरी दिले समाधीचे. शंकरापासून परंपरा प्राप्त ऐसे हे अद्वैत आनंदाचे वैभव अपार ओपिले संपूर्ण गहिनी लागून श्री गोरक्षे. त्यांच्या गुरूंची पूर्ण लायनेज बद्दल सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाचे होते आणि त्यांच्या गुरु परंपरा नाथ संप्रदायाची ती इथे वर्णन केलेली आहे. मग देखोनिया आला कलिकाळ गिळीत सकळ जीवा लागी. श्री गैनीकडून निवृत्तीनाथास मिळाला आदेश देखा ऐसा की जे आदि गुरु शंकरापासून आम्हा योग ज्ञान लादले हे. परंपरा प्राप्त सर्व ते घेऊन आमच्याकडून मग तुही. कळी काळग्रस्त जीवा सर्वापरी सोडवी सत्वरी दुःखातून. येता वर्षा काळ मेघते साचार करीती अपार वृष्टी जैसी. तैसा तो आधीच दयाळू विशेष त्यातही आदेश श्री गुरुचा. मग भव दुःखे जाहले जे दीन करुणा येऊन मग भव दुःखे जाहले जे दीन करुणा येऊन जीवांची त्या. सद्गुरु दयाळ श्री निवृत्तीनाथ करोनी निमित्त गीतार्थाचे. वर्षले अद्भुत ब्रह्मरस जो का तोची तो हा देखा टीका ग्रंथ. तेथे उत्कंठित चातक कमी झालो म्हणून पावलो यश ऐसे. ऐसे गुरुकृपे लाधले गहन समाधी निधान आपुले जे. तेची ग्रंथ रूपे रचोनी आईते श्री निवृत्तीनाथे दिले मज. एरवी मी काही पढे ना वाची ना सेवा ही जाणे ना सद्गुरूची. ऐशा मज असे योग्यता कोठोन गीतार्थ कथन करावया. परी गुरुनाथे साच माझ्या हाते रक्षिले जगाते ग्रंथ मिशे. सद्गुरूची आज्ञा म्हणून या ठाई उणे पुरे काही बोलिलो जे. विनंती ही पायी अहो श्रोते जन माऊली होऊन सहावे ते. माझी पण हीच प्रार्थना आहे. मला उच्चार चांगले करता आले नाही. जे काही कमीपणा झाला असेल तर ते माझं लिमिटेशन आहे. परमात्म्याने अखंड कृपा केलेली आहे. माझ्या चुकांना पोटात घाला आणि मला क्षमा करा. वेळेला रागवले पण आहे तेही क्षमा करा. विनंती ही पायी अहो श्रोतेजन माऊली होऊन सहावे ते. नेणे कैसा रंग भरावा सिद्धांती नाही माझी गती साहित्यात. माझी नाही नेणे अलंकार नेणे शब्द सिद्धी मी तो बालबुद्धी अप्रवीण. बाहुले ते जैसे नाचे सूत्राधीन तैसा मी स्वाधीन श्री गुरुच्या. खरं आहे मी पण. मज लागी पुढे करून यासाच बोलिला हे तोच माझ्या मुखे. म्हणून क्षमावे आता गुण दोष कासया विशेष प्रार्थावे हे. स्वामींनीच केला ग्रंथ हा निर्माण निमित्त करून मज लागी. आणि तुम्हा संत सज्जनांचे सभे राहील जे उभे न्यूनपणे. तयासी पूर्णत्व लाभेल नासाच तरी तुम्हासीच कोको लाभे. परिसाच्या स्पर्शे लोह लोहत्वाते मुके ना तरी ते उणे कोणा.
वहाळ वोहळे एकची करावे जाओनी मिळावे गंगे लागे. मग गंगा रूप जरी न तो होय तरी म्हणो काय दोष त्याचा. म्हणून मी तुम्हा संतांच्या चरणी पातलो येऊनी थोर भाग्ये. आता मज काय न्यूनपण जगी सर्व संपूर्ण सर्वांगी झालो साच. तुम्हा संत सज्जनांची झाली मज भेटी श्री गुरु निवृत्ती कृपा बळे. तेणे सर्व इच्छा होऊन या तृप्त झालो मी कृतार्थ स्वभावेची. अहो तुम्हा संता सारिखे माहेर लाधले साचार म्हणून या. गीतार्थ व्याख्यानी धरिली जी आस सुखे ती सिद्धीस गेली ऐसी. शुद्ध सुवर्णाचे दिव्य भूमितळ सहजे येईल ओतावया. किंवा चिंतामणी रत्नांचे डोंगर येतील साचार रचावया. किंवा तारकांचे करू येती चंद्र अमृते समुद्र भरू येती. किंवा दिव्य कल्पवृक्षाचे उद्यान लावणे कठीण नाही तेथे. परी एकसाच गुरुकृपेविण गीतार्थाची खूण नये हाता. तया गीतार्थाते असोनी मुका विवरिले देखा मराठीत. ऐसा हा अपार ग्रंथाचा सागर उतरोनी पार पावलो मी. कीर्ती विजयाचा उभारोनी ध्वज स्वानंदे सहज नाचे आता. रचिले हे थोर गीतार्थ मंदिर कलश सुंदर चढवोनी. मग स्थापोनिया रम्य गाभाऱ्यात श्री गुरुदैवत पूजिले मी. बाळ हिंडे वाया चुकोनिया वाट परी निष्कपट गीता माय. तुमची या धर्मे आज एकदाची माय लेकरांची झाली भेट. तुम्हा सज्जनांचे थोर उपकार जाणोनी साचार बोलिलो हे. म्हणून हे कार्य कैसे म्हणो अल्प थोर हा संकल्प सिद्धी गेला. काय सांगू तुम्ही ग्रंथ समाप्तीचा दाविला हा साचा सोहळा आजू. तेणे झाले माझे अहो संतजन कृतार्थ जीवन सकळही. ठेवोनिया तुम्हा ठाई भरवसा धरी येल्या आशा ज्या ज्या येथे. त्या त्या सकळही पुरवोनी आज सुखी केले मज तुम्ही संती. तुम्ही संती मज धरोनिया हाती दुजी ग्रंथ सृष्टी केली जीही. पाहुनी ती ऐसी थोर नवलाई विश्वामित्रा तेही हासू आम्ही. निर्मिली ती तेणे त्रिशंकू कारणे आणावया उणे विधात्यासी. परी ती न समूळ ना जाणा नाशिवंत नव्हे तैसा ग्रंथ विनाशी हा. उपमुन्यसाठी देव सदाशिव लोभे शिरार्णव निर्बिजरी. परी तोही पात्र उपमेसी नोहे विषगर्भ आहे म्हणून या. अघोर अंधार जो का निशाचर सर्व चराचर विरूप आहे. तया अंधारासी सूर्य तो निवारी देवोनिया परी ताप जगा. वेचोनी चांदणे चंद्र निशानाथ तप्त जगा शांत करी जरी. परी कलंकित असो असे तो म्हणून उपमेसी ही न वाटे येथे. म्हणून जो तुम्ही संतजनी थोर केला उपकार ग्रंथरूपी तयासी त्रैलोकी नाही उपमाच निस्तुल तोसाच ऐसे वाटे. कृपा तुमचीच बहु बोलू काय म्हणून ही होय ग्रंथ सिद्धी. नित्य सर्व भावे सेवावे तुम्हा ते उरे मज येथे हेची एक. आता वावा तोष विश्वात्मका देखा देखोनी बरवा वाग्यज्ञ हा. मग तेणे द्यावे संतोषून प्रसादाचे दान हेची मज. सर्व ही दुष्टांची सुटो दुष्ट खोडी वाटो तया गोडी सत्कर्मीच. परस्परांवरी सर्व ही जीवांची मैत्री जडो साची जीवे भावे. उगवू दे विश्वी सर्व धर्म भास्कर लोपू दे अंधार पातकाचा. करीतील प्राणी जी जी वांछा येथे प्राप्त हो त्या ते ते सर्व. करीत वर्षाव सर्व कल्याणाचा ईश्वर निष्ठांचा समुदाय. सदा सर्व काळ सर्वत्र या जगी भूतमात्रा लागी भेट देवो. चिंतामणीचे गाव जे सजीव बोलते अर्णव अमृताचे. चालते बोलते कल्पतरुद्यान साच अलाच्छन चंद्रमेजे. तापहीन भानू ऐसे साधू संत सदा आवडोत सर्वा लागी. सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोक नित्य भजो एक ईश्वराते. आणि जगी झाला विशेष करून ग्रंथ हा जीवन जया लागी. इह परलोक भोगावरी जय तया प्राप्त होय ऐसे हो. तेव्हा श्री विश्वेश सद्गुरु निवृत्ती संतोषो निचित्ती म्हणे ऐसे. दान प्रसाद हा होईल निभ्रांत राहे आता राहे स्वस्थ ज्ञानदेवा. करोनी श्रवण ऐसे वरदान ज्ञानदेव पूर्ण सुखी झाला. कलियुगा माझी महाराष्ट्र प्रांती गोदावरी तटी दक्षिणेस.
अनादि जे एक त्रिलोकी पवित्र असे पुण्यक्षेत्र पंचक्रोश, जेथे जगदंबा महालय आहे, चालक जी आहे जगाची ह्या, तेथे सकलही कलांचे आगर, रम्य अलंकार यादवांचा, पृथ्वीपती थोर रामदेव राजा, पोषित असे प्रजा नीती न्याय, तेथे आदिनाथ परंपरोद्भूत तिवृत्तीचा सूत ज्ञानदेव, तेणे गुरुकृपे गीतेवरी आज मराठीचा साज चढविला, श्री हरी पार्थाचा संवाद जोभला, भारती रंगला भीष्म पर्वी, असे जो साचार उपनिषद सार, शास्त्रांचे माहेर सकळही, जया सरोवरी नित्य निरंतर करीती विहार परमहंस, तया श्री गीतेचा कळस भरवा, तोची 18वा अध्याय हा, पूर्ण झाला ऐसे म्हणे श्रोतयास, निवृत्तीचा दास ज्ञानदेव, आता ग्रंथांची या पुण्यरूप भली, संपत्ती आपुली करोनिया, चढते वाढते वैभव भोगून, सर्व सुखी पूर्ण व्हावे सर्वी, ज्ञानदेवे शके 1212त गीता टीका ग्रंथ रचिला हा, सच्चिदानंद बाबा आदरे करून ग्रंथ हा लिहून घेता झाला, मागुती तारण नाम संवत्सरी, शके साहोत्तरी 1500, एका जनार्दने गीता ज्ञानेश्वरी, केली अत्यादरी प्रतिशुद्ध, असोनी आधीच ग्रंथ अतिशुद्ध, झाला जो अशुद्ध पाठांतरी, तोची संशोधून येथे ऐशापरी, केली ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध, जयाची गीतेची वांछिता ही टीका, होय ज्ञान लोका भाविकासी, तया निष्कलंक ज्ञानदेवा लागी, वंदोनी कष्टांगी भक्ती भावे, भाद्रपद मासी कपिला षष्टीचा, पाहोनी असाचा पर्व काळ, एका जनार्दने गोदातटी भला, ग्रंथ पूर्ण केला पैठणात, तथा ग्रंथाचा हा अभंग सुबोध, केला अनुवाद स्वहितार्थ, सद्गुरु गणेश उपनामे वैद्य, तेणे स्वसंवेद्य आत्मरूप, दाखवोनी स्वामी स्वरूपानंदास, कैवल्य पदास पोचविले, निज कृपा हस्त मस्तकी ठेवून, कृतार्थ जीवन केले साच, ज्ञानेश्वरीचेच श्रवण मनन, घडावे चिंतन सर्व काळ, ऐसी आज्ञा केली तीच येथे भली, परिपाका आली संग्रंथ रूपे, ग्रंथ रूपे ऐसा तेणेची साचार, केला उपकार जगावरी, आबाल वृद्धांसी गीता ज्ञानेश्वरी, सुगम सोपारी झाली आता, शके 1878त, होय होत हा समाप्त अनुवाद, स्वामी म्हणे भावे घडो गुरुदेवा, ऐसी तुझी सेवा निरंतर, रत्नागिरी प्रांती पावस ग्रामात, स्वयंभू दैवत विश्वेश्वर, तया विश्वेशाची पूर्वजा हातून भावभक्तीपूर्ण सेवा झाली, त्याची पुण्यफळ लाधलो सकळ, जन्मोनी केवळ त्यांच्या वंशी, ज्यांच्या वंशी कुळ धर्म रामसेवा, त्यांच्या पोटी देवा जन्म देई, साधू संतांचे हे मागणे साचार, त्याचा अनुकार करोनिया, मीही देवापाशी हेची मागे दान, न हो विस्मरण तुझे देवा, आवडीने ऐसे नामसंकीर्तन, आवडीने ऐसे नामसंकीर्तन करीन विधान, हेची माझे नको मज मुक्ती, नकोची संपत्ती, संतांच्या संगती देई नित्य, स्वामी म्हणे मग सुखे गर्भवासी, घालावे आम्हासी तुक्या परी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी 18वा अध्याय समाप्त. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. कोणाला काही बोलायचंय का? ते असावेत बोलायला. इतकं सुंदर आतापर्यंतचा अभ्यास आपला झालाय. सगळे निशब्द झालेत.
खूप सुंदर.